त्याच्याकडे आपण जाऊ. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक डाऊट्स जो तुम्ही काल म्हटलं की आम्हाला थोडंसं प्रॅक्टिकली बघता येईल का, तर ते थोडंसं मी तुम्हाला प्रॅक्टिकली एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुमचे डाऊट्स याच्यामध्ये कव्हर होतील. त्याच्यामध्ये तुम्ही जे बघताय समोर हा एक व्हिडिओ आहे, मी प्ले करतो एक मिनिट. 2007 में की तो ज्यादा मजबूती और जीवनमान मिले इसका खास ध्यान रखा जाता है। ग्रीन हाउस बनाने के लिए जमीन का चयन पूरब से पश्चिम इस दिशा में होना चाहिए। इस जमीन को त्याच्यामध्ये आपण बघतोय की जसं तुम्हाला मी सर्व सांगितलं की त्याच्यामध्ये हा व्हिडिओमध्ये सांगतोय की जमीन पूर्व पश्चिम असली पाहिजे कुठलेही उभारणी करताना टेक्निकली, परंतु जमिनीची डायरेक्शन जरी पूर्व पश्चिम असली तरी आपल्याला ते स्ट्रक्चरचा जो सांगाडा तुम्हाला त्याच्यामध्ये उभारायचा आहे तर तो तुम्हाला पूर्व पश्चिम उभारायचा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये स्ट्रक्चरची रूपरेषा करताना किंवा हे करताना कोणत्याही प्रकारची आतमध्ये अडचण येणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये ते डिझाईन मध्ये तो पार्ट घ्यायचा आहे. ठीक आहे. लेवल करते समय आपको 1.5% का स्लोप देना होगा. आता स्लोपचं मी तुम्हाला काल बोललो होतो की स्लोप देण्यामागचं कारण असं की कुठल्याही ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही कुठल्याही पिकासाठी प्लॅनिंग करत असता, जर का तुम्ही त्याला स्लोप दिला नाही त्या जमिनीला, तर जे काही पावसाचं पाणी वगैरे असतं ते प्रॉपरली त्याचं ड्रेनेज होत नाही किंवा एका साईडला पडत नाही. म्हणजे जमिनीला स्लोप देणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही जे फाउंडेशन पाईप टाकणार आहे खाली ग्राउंड लेवलला इरेक्शन करताना, तर ते इरेक्शन करताना त्या फाउंडेशनला पण तो स्लोप देणं तितकंच गरजेचं आहे. कशासाठी? कारण की जेव्हा आपण फाउंडेशनला स्लोप देतो त्यावेळी पावसाचं पाणी एका उताराने ते एका साईडला पडतं आणि नंतर मग तुमच्या आतमध्ये प्रॉपरली तुम्ही त्याला हे करू शकता. ठीक आहे. जिसपे कंपनी ग्रीन हाउस निर्माण का काम शुरू करेगी। अगर आप नेचुरल वेंटिलेटेड विद टॉप वेंट पॉली हाउस या नेट हाउस बनाना चाहते हैं तो सर्वप्रथम जमीन में टाइप यानी टेलीस्कोपिक फाउंडेशन डाला जाता है। इसका तांत्रिक विवरण इस प्रकार है। गड्ढे का आकार गोलाई 400 मिलीमीटर और गहराई 600 मिलीमीटर। फाउंडेशन जीआय पाईप की गोलाई। आता इथं बघा हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता ऍक्च्युली हे आपलं पॉलिओचं ट्रेनिंग नाही, परंतु तुम्हाला माहित असं म्हणून मी सांगतोय की सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की कुठल्याही ग्रीन हाऊस जेव्हा टेक्निकली आपण म्हणतो की फिजिबल आहे किंवा वायबल आहे किंवा त्याचं लाईफ सायकल जास्त आहे. आता आम्ही गाईडलाईन्स बनवताना पण आम्ही असं करतोय, या वर्षीच्या गाईडलाईन्स मध्ये पण आपण ते टाकतोय की ज्यावेळी स्ट्रक्चरला एखादा काहीतरी करतोय, एखादी तक्रार येते कुठल्या शेतकऱ्याची, तर त्या कंपनीवाल्याचं आपल्याकडे कुठलंच काहीच कसली अनामत रक्कम किंवा बँक गॅरंटी वगैरे नसते. तर तसं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय या वर्षीपासून की त्या जो इरेक्टर करणारा आहे तर त्याची पण आपल्याकडे काहीतरी बँक गॅरंटी आपण ठेवून उद्या जर काही ते शेतकऱ्याचा प्रॉब्लेम झाला तर ती रिकव्हरी आपण त्याच्यातून काढू शकतो, अशा आपण हे करतोय. आणि हा जो तुम्हाला पाईप दिसतोय हातामध्ये, तर या मेजॉरिटी जे कुठल्याही कंपनीवाला किंवा सेवा पुरवठादार हा शेतकऱ्याला फसवतो कुठल्याही चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर किंवा डिझाईन बनवता, तर तो फसवायला त्याला चान्स जो असतो तो मेजर हा जीआय पाईपच असतो. आणि जीआय पाईप मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जे तुम्हाला दिसतंय की त्या जीआय पाईपची गोलाई किंवा ज्याला आम्ही म्हणतो की त्याचा आउटसाइड डायमीटर किंवा गाईडलाईन्स मध्ये त्याला शब्द आहे ओडी, आणि दुसरा म्हणजे त्याचा थिकनेस किंवा त्याची जाडी. तर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा की त्या जर का प्रॉपरली केल्या असतील तर तुम्हाला शक्यतो कव्हरिंग मटेरियल मध्ये कोण फसवत नाही. फसवायला त्याला जो चान्स आहे तो या जीआय पाईप मध्ये चान्स असतो. तुम्हाला हातामध्ये दिसतो तो एक थिकनेस आणि ओडी, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. 60 मिलीमीटर बाहर से, मोटापा 2 mm और आता जे मोटापा 2 mm म्हटलं होतं तर तिथे आपले सगळे 2.6 आणि 2.9 mm झालेलं आहे. फक्त ते जुना व्हिडिओ मध्ये तुम्हाला तिथं 2 mm दिसतंय. ठीक आहे. लंबाई 1000 mm। इस फाउंडेशन पे ढांचे का आता हा ज्यावेळी आपण जमिनीमध्ये टाकतो 1 मीटरचा पाईप, तो जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याला जमिनीमध्ये तळामध्ये तुम्हाला एक होल पास लावावा लागतो. होल पास याच्यासाठी लावतो आपण की सिमेंट वाळू खडीचं मिश्रण टाकल्यानंतर तो तुमचा पाईप इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण तो होल पाईप त्याच्यामध्ये टाकत असतो आतमध्ये. किया जाता है जो जीआई पाइप में बनाया जाता है। ये आता इथं तुम्हाला दिसतंय बघा, कुठल्याही ग्रीन हाऊसचे आयडियल स्ट्रक्चर किंवा ग्रीन हाऊस मॅनेजमेंट म्हणतो आपण, तर ते ग्रीन हाऊस मॅनेजमेंटची उभारणी करताना 3 टप्प्यामध्ये होते. आता जे पहिले दाखवलं तुम्हाला ते म्हणजे फाउंडेशन, हे दुसरं जे तुम्हाला समोर दिसतंय याला म्हणतो आपण सांगाड्याची उभारणी. आणि तिसरा जो टप्पा येतो तो म्हणजे त्याच्यावरचं कव्हरिंग मटेरियलचं फिटिंग. थोडंसं विषयाच्या अवांतर जाऊन तुम्हाला मी सांगतो की एखादा शेतकरी, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही उदाहरण पकडलं, एक जनरल तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज माहित असं म्हणून सांगतोय. एखादा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला जेव्हा असं ग्रीन हाऊस बनवायचं असतं आणि तो ज्यावेळी एखाद्या कंपनीवाल्याकडे अप्रोच होतो किंवा सेवा पुरवठादाराकडे अप्रोच होतो, तर
तो सेवा पुरवठादार ज्यावेळी त्याला कोटेशन देतो सुरुवातीला, तर तो सेवा पुरवठादार कोटेशन मध्ये त्या शेतकऱ्याला कोणत्या गोष्टी साधारणतः एक मेन्शन करतो, तर तो सेवा पुरवठादार त्या शेतकऱ्याच्या कोटेशन मध्ये या गोष्टी मेन्शन करतो की ज्यावेळी त्याची ती पॉलिओची वर्क ऑर्डर फायनल होणार आहे, परंतु फाउंडेशन बसणार नाहीये, फाउंडेशनच्या पूर्वी त्या शेतकऱ्याला त्या सेवा पुरवठादाराला 20% रक्कम द्यावी लागते. फॉर एक्झाम्पल, जर का 10 गुंठ्याचं पॉलिओस करायचंय, 10 गुंठ्याचं पॉलिओस करायचंय आणि त्याला 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, तर ती वर्क ऑर्डर फायनल झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्या कंपनीला सुरुवातीला 2 लाख रुपये रक्कम अजून टाकावं लागते. 2 लाख म्हणजे 2 लाख रुपये रक्कम सुरुवातीला द्यावी लागते. म्हणजे याचा अर्थ काय हो, त्या शेतकऱ्याचं काम सुरू होण्यापूर्वीच, खड्डे खोदायला सुरू होण्यापूर्वीच त्या शेतकऱ्याला त्या कंपनीला 2 लाख रुपये द्यावे लागतात. बरोबर, ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप येते कोटेशन मध्ये की फाउंडेशन पूर्ण झाल्यानंतर बट बिफोर मटेरियल डिलिव्हरी त्याला परत 70% रक्कम द्यावी लागते, म्हणजे परत 7 लाख रुपये द्यावे लागतात. म्हणजे हे जीआय पाईपचं मटेरियल त्याच्या साईटवरती जाण्यापूर्वीच शेतकरी ते 7 लाख रुपये देतोय. म्हणजे 10 लाखापैकी 9 लाख रुपये शेतकऱ्याने कंपनीवाल्याने अगोदरच घेतले. बरोबर, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा टप्पा येतो याच्यामध्ये की उरलेली जी 1 लाखाची रक्कम आहे, ती उरलेली 1 लाखाची रक्कम ते कव्हरिंग मटेरियल फिटिंग करण्यापूर्वी घेतात. बरोबर आहे, उरलेली जी 1 लाखाची रक्कम आहे ती कव्हरिंग मटेरियल, हे अशा प्रकारे स्टेप असते लक्षात ठेवा कुठल्याही ग्रीन हाऊस मॅनेजमेंट मध्ये प्लॅनिंग करताना. आता तुम्हाला ह्या पिक्चर मध्ये मला काय दाखवायचंय की याच्यामधलं जो सॉइल मीडिया आहे किंवा माध्यम आहे, बघा मी काय सांगतोय, जो आपला मेन टॉपिक आहे, स्ट्रक्चर मध्ये सांगाडा उभारणं, म्हणजे ज्यावेळी तुमचं फाउंडेशन पूर्ण होतं, फाउंडेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आतमध्ये सॉइल मीडिया टाकून घ्यायचा आहे. का बरं सॉइल मीडिया अगोदरच टाकून घ्यायचं? जर का मी पॉलिओस उभारणी केल्यानंतर सॉइल मीडिया टाकलं तर काय होईल, कोण सांगेल मला? मी अगोदरच मी सॉइल मीडिया मला का टाकावं लागतोय, एनी आयडिया कोणाला? ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा पुढे व्हिडिओ मध्ये किंवा तुम्ही पॉज करून ठेवलेलं आहे की मातीचं माध्यम अगोदरच टाकून ठेवलेलं आहे. का बरं? एनी आयडिया? नंतर ट्रॅक्टर आत जात नाही. नंतर तुम्ही ट्रॅक्टर किंवा जर का ट्रॅक्टर आतमध्ये जात नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही जर का लेबरने किंवा मजुराने एक एक घमेला घेऊन जर का आतमध्ये टाकायला लागला तर काय होईल, तुमची तिथं मजुरी वाढेल, तुमचा वेळ वाढेल. बरोबर आहे. म्हणून बघा मी काय सांगतो तुम्हाला, ज्यावेळी आपल्याला कुठलंही ग्रीन हाऊस करायचं असतं, पहिल्यांदा लँड लेवलिंग करून घ्यायची, खड्डे खोदायचे, फाउंडेशन टाकायचं आणि फाउंडेशनचे पाईप टाकल्यानंतर तुम्ही तिथं मग ट्रॅक्टर असेल किंवा छोटे टेम्पो असेल त्याने मेढे टाकून घ्यायचा. बरोबर आहे, तो मेढ्या पसरून घ्यायचा आणि मग तुम्ही जीआय पाईपच्या सांगाड्याची उभारणी करायची. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ह्या लेक्चर मध्ये, महत्वाचा पार्ट आहे. बरेचसे लोक म्हणजे मोर दॅन 50% लोक स्ट्रक्चर किंवा सांगाडा पूर्ण झाल्यानंतर मातीचं माध्यम टाकायला घेतात. म्हणजेच काय की तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगायचंय, तुम्हाला त्या शेतकऱ्याला हे सांगायचंय की ज्यावेळी तुला ग्रीन हाऊस बांधायचंय तर ग्रीन हाऊस उभारणीपूर्वी तुला सॉइल मीडिया कुठून घ्यायचं आहे, बाकीचे त्या मीडियामध्ये लागणारे घटक मी पुढे सांगणारच आहे, तर ते घटक कुठून घ्यायचे, या सगळ्यांची पूर्वतयारी त्या शेतकऱ्याला अगोदरच करणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर उभारणी सुरू केल्यावर मग जर का त्यांनी मातीचं माध्यम केलं तर बरेचसे कसं असं डिपार्टमेंटची घाई असते की या वेळेमध्ये पूर्ण करायचंय, शेतकऱ्याला मातीचं माध्यम मिळत नाही, हे मिळत नाही, ते मिळत नाही. अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस जो प्रॉब्लेम क्रिएट होतो तो म्हणजे त्या शेतकऱ्याला ते स्ट्रक्चर त्या वेळेमध्ये पूर्ण करावंच लागतं, कारण की तो डिपार्टमेंटला त्या स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये ते तुम्हाला अंतिम प्रस्ताव सादर करावा लागतो. म्हणून शेतकऱ्याला ग्रीन हाऊस तयार करताना सॉइल मीडिया कुठून मिळणार आहे, त्याच्यामध्ये लागणारे घटक कोणते, याची तयारी अगोदरच करणं गरजेचं असतं की जेणेकरून फाउंडेशन टाकल्यानंतर तो लगेच ते सॉइल मीडियाचे घटक त्याच्यामध्ये टाकू शकतो. अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. हे बेसिक गोष्ट तुम्हाला कोण सांगत नाही. फाउंडेशन झालं की तो लगेच मीडिया तिथं पडलाच पाहिजे विदिन दुसऱ्या दिवशी, कारण की फाउंडेशन ज्यावेळी तुमचं सुकायला लागतं, बरोबर आहे, त्याला सिमेंट वाळू कडेल जेव्हा आपण पाणी टाकतो साधारणतः 5-6 दिवस, तर ते पाणी टाकण्याच्या कालावधीमध्ये तुमचं मातीचं माध्यम पण तिथं टाकून होणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला पुढे पिक्चर मध्ये दिसतंय की स्ट्रक्चरच्या सांगाड्याची उभारणी होण्यापूर्वी तुम्हाला आतमध्ये मातीचं माध्यम पूर्णपणे टाकलं गेलेलं आहे. 130 किलोमीटर प्रति घंटा हवा. आता परत तुम्हाला इथे दिसतोय की वरचा जो त्याचा जो शेप आहे असा तिरका, त्याला आपण म्हणतो एरोडायनामिक शेप. एरोडायनामिक शेप काय? एरोडायनामिक शेपचा अर्थ असा आहे की वाऱ्याचा वेग किंवा वारा जरी जास्त जोराने आलं तरी ते पूर्णपणे त्याच्यातून डायव्हर्ट होईल. 130 ते 140 किलोमीटर प्रति तासाने वेगाने जरी वारा आलं
बरोबर आहे. आपल्याकडे आता ऑनलाईन जरी असलं तरी मी थोडंसं प्रॅक्टिकली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओच्या माध्यमातून, की तुम्ही ऑनलाईन माध्यम वाऱ्याचा वेग तुम्ही तिथं प्रिव्हेंट करू शकता, ज्याला आपण एरोडायनामिक शेप म्हणतो. या शेपला एरोडायनामिक शेप, दबाव को आसानी से बर्दाश्त कर हा शेप आहे बघा, हा शेप वरचा एरोडायनामिक शेप. इसका तांत्रिक विवरण इस प्रकार आता एक महत्वाचा पार्ट आहे. मेन कॉलम लंबाई 6500 mm, म्हणजे हा जो मेन कॉलम आहे 6500 mm याचा अर्थ आहे ते मेन कॉलमची उंची तुमची 6.5 मीटर असली पाहिजे, 6.5 मीटर. ठीक आहे. बाहर की गोलाई 76 mm, सेकंडरी कॉलम लंबाई सेकंडरी कॉलम याचा अर्थ की ज्याच्यावरती तुमचं गटर फिक्स होतं. गटरचा जो खालचा जो पाईप आहे तो आणि साईडचा जो पाईप आहे तो सेम उंचीचा असतो. ठीक आहे, तो तुम्हाला त्यासाठी फिक्स करायचा आहे. 4500 mm, बाहर की गोलाई 76 mm, बॉटम कॉर्ड लंबाई 8000 mm. थोडस तुम्हाला एक अजून पार्टचा पार्ट सांगतो की हा जो बॉटम कॉर्ड सांगितलं की ज्याची 8 मीटर लांबी, तुम्ही ज्यावेळी ग्राउंड लेवलला कुठलंही पॉलिहाऊस बघता तर त्या पूर्ण पॉलिहाऊस मध्ये फक्त आणि फक्त एकच पाईप वेल्डिंगचा असतो. बघा मी परत सांगतोय, फक्त आणि फक्त एकच पाईप वेल्डिंगचा असतो. बाकीच्या कुठल्याही पाईपला वेल्डिंग केलेलं नसतं. जो वेल्डिंगचा पाईप असतो, जो तुम्हाला हा जो दिसतोय समोरचा 8 मीटरचा, बरोबर आहे, त्याला आपण म्हणतो बॉटम कॉर्ड. कारण की मॅक्झिमम पाईप मार्केटमध्ये 6.5 मीटरचा मिळतो, त्याला आपण 1.5 मीटरचं वेल्डिंग केलेलं असतं. लक्षात ठेवा. हा जो आहे तर तो तुमचा 8 मीटरचा, तो एकच पाईप शेडेड हाऊस मध्ये किंवा पॉलिहाऊस, शेडेड हाऊस मध्ये तर नसतो, परंतु पॉलिहाऊस मध्ये हा एकच पाईप फक्त वेल्डिंगचा असतो. बाकीच्या कुठल्याही पाईपला वेल्डिंग अलाउड नाहीये. बाहर की गोलाई 60 mm, टॉप कॉर्ड लंबाई 6000 या 5200 mm, बाहर की गोलाई 42 mm. आणि काल जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की जीआय पाईप मध्ये 3 ग्रेड आहेत, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड. त्याच्यामध्ये आपण बी ग्रेडचा पाईप वापरतो आणि त्याच्यावरती निळा कलर असतो. तुम्हाला काल सांगितलं होतं, तुम्हाला बी दिसते बघा. हा जो पाईप आहे त्या पाईपवरती तुम्हाला निळा हे दिसतोय, थोडासा कलर मारलेला दिसतोय, बरोबर आहे. टॉप पर्लिन लंबाई 4000 mm, बाहर की गोलाई 48 mm, गटर पर्लिन लंबाई 4000 mm, बाहर की गोलाई 42 mm, कॉरिडोर या हॉकी लंबाई 5. हा एक महत्वाचा पार्ट आहे बघा. या हॉकीलाच दुसरं नाव आहे कॉरिडॉर. बरेचसे वेळेस लोकांना म्हणतात की आम्हाला कॉरिडॉर बसवले, हॉकी नाही बसवली, किंवा हॉकी बसवले, कॉरिडॉर बसवले. कारण कंपनी त्या बिलामध्ये मेन्शन करते हॉकी किंवा कॉरिडॉर, तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे हॉकी किंवा कॉरिडॉर हे चारही बाजूला बसवलं असतं आणि मेन कॉलम पासून त्याचं अंतर नेहमी किती असतं? कोण आयडिया सांगेल मला? हॉकीचं मेन कॉलम पासून अंतर किती असतं? 2 मीटर. 2 मीटर. म्हणून तुम्हाला 2 मीटर ते चारही बाजूला असतं. हे रेग्युलर पॉलिहाऊसला आणि क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊसला फक्त 2च साईडला हॉकी असते. कारण की 2 साईडला आपण एक्झॉस्ट फॅन आणि कुलिंग पॅड बसवलेला असतं, जे तो आपण काल डिस्कस केलं. आणि एक्झॉस्ट फॅन आणि कुलिंग पॅडला तुम्हाला खाली विटांची भिंत बांधलेली असते किंवा सिव्हिल वर्क केलेलं असतं, म्हणून त्या साईडला आपण हॉकी बसवत नाही. क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊस मध्ये फक्त 2 साईडला हॉकी असते आणि नॅचरल वेंटेड पॉलिहाऊसला तुम्हाला 4ही साईडला हॉकी असते. ठीक आहे, अत्यंत महत्वाचा पार्ट. 5000 mm, बाहर की गोलाई 60 mm, कर्टन शाफ्ट. हे बघा, मी जे तुम्हाला काल सांगत होतो की ज्यावेळी आपण पॉलिहाऊस मध्ये कुठलंही क्लायमॅटिक कंट्रोल करतो तर त्याला तुम्ही जसं मला सांगितलं की आतमध्ये फॉगर्स बसवतो. आतमध्ये तुम्हाला इथं पांढऱ्या रंगाची स्लायडिंगची नेट पण दिसते बघा, ते पुढे पण दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, बरोबर आहे. आणि हे साईडला जे असतात तर चारही साईडला याला आपण म्हणतो की कर्टन हँडल्स असतात. कर्टन हँडल्स. आता हा जो माणसाच्या जो हातामध्ये कर्टन हँडल आहे, आता तो कर्टन हँडल वरती घेऊ शकतो का? कर्टन वरती घेऊ शकतो का? कोण आयडिया? तो पडद्यावरती घेऊ शकतो का? या स्टेज मध्ये जो दिसतोय त्या स्टेज मध्ये बघा, काटकोनामध्ये उजव्या हाताने गोल फिरून घेऊ शकतो तो. बघा, परत मी प्रश्न विचारतो, हा आता काटकोनामध्ये आहे, तो व्यक्ती काटकोनामध्ये आहे, तर त्याने जर का आता हात फिरवला तर तो कर्टन वरती जाईल का? नाही, लॉक होणार. लॉक होणार. याचाच अर्थ तुम्हाला काय शिकायचंय प्रॅक्टिकली इथं, की हा व्यक्ती ज्यावेळी त्या कर्टन हँडलच्या परपेंडिक्युलर मध्ये आहे किंवा काटकोनामध्ये आहे त्यावेळी तो हँडल लॉक होतो. त्या लॉकला इथं पुढे तुम्हाला युनिव्हर्सल जॉईंट बसवलेला असतो. आता मला जर का तो हँडल वरती घ्यायचा किंवा डाऊन करायचं, मला काय करावं लागेल सर? काय आयडिया? म्हणजे तो हँडल वरती घ्यायचा तर मला काय करावं लागेल? मला त्या हँडलच्या पॅरलल मुवमेंट मध्ये यावं लागेल, म्हणजे त्या सरळ रेषेत यावं लागेल पॉलिहाऊसच्या इकडल्या बाजूला येऊन, आणि मगच त्याची मुवमेंट मी अप किंवा डाऊन करू शकतोय. आता तो लॉक झालेला आहे.
लंबाई 6000 mm, बाहर की गोलाई 21 mm। इस ढांचे का एरोडायनामिक आकार ग्रीन हाउस को तेज हवा से नुकसान पहुंचाने से बचाता है। इस ढांचे को बनाने में M10, M8 एवं M6 नट बोल्ट तथा गैल्वेनाइज से बने क्लैंप का इस्तेमाल किया जाता है। पॉली या टेक्निक नायलॉन के हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे बघा, अत्यंत महत्वाचा पार्ट। तुम्ही जर का मोका तपासणी करत असताना हा पहिल्यांदा मुद्दा बघणं मी इथं म्हणेल गरजेचं आहे। थोडंसं सांगतोय जनरल विषय अवांतर जरी झालं तरी, कारण की जेवढे ग्रीन हाऊसेस होतात त्याच्यामध्ये 99% लोक त्या शेतकऱ्याला या गोष्टीमध्ये फसवतात। हे समोर जे दिसतंय तुम्हाला ते काय आहे, कोण सांगेल मला? एनी आयडिया? पर्लिन. पर्लिन। ओके, अजून नवीन उत्तर? अजून नवीन? हे समोर जे दिसतंय ते काय आहे पिक्चर मध्ये? पिक्चर कशाचं आहे? त्याच्यात ते प्लास्टिक अडकवण्यासाठी आहे ते हे केलेलं सर. त्याच्यात ते ताराने हे करून प्लास्टिक अडकवण्यासाठी आहे ते पट्टी, ट्यूब पट्टी म्हणतात का? ओके, कुठली पट्टी म्हणतात त्यामध्ये? कोणी आयडिया अजून नवीन नवीन सांगण्याचं? के लिए प्रोफाइल लगाए। त्याला आपण म्हणतोय प्रोफाइल पट्टी, लक्षात ठेवा। त्याला काय म्हणतो आपण? प्रोफाइल पट्टी, प्रोफाइल। आणि ती जी असते प्रोफाइल पट्टी ती असते ॲल्युमिनियमची। आता इथं जो मी तुम्हाला मुद्दा सांगत होतो की लोक जे आपल्याला फसवतात तर ते आपल्याला तिथं GI ची पट्टी टाकतात मित्रांनो। तर तुम्ही म्हणताल GI ची पट्टी आणि ॲल्युमिनियमची पट्टी याच्यामध्ये फरक कसा ओळखायचा? तर GI ची पट्टी त्या GI च्या पाईपच्या रंगासारखीच दिसते। GI ची जी पट्टी, तर ती GI ची पट्टी त्या GI पाईपच्या रंगासारखीच दिसते, म्हणजे सेम कलर दिसतो। आणि ॲल्युमिनियमची पट्टी तुमची चकाकते, चांदीसारखी चकाकते, बरोबर आहे? म्हणून तुम्हाला तिथं काय करायचंय, ती जी पट्टी बसवताना आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमची पट्टी बसवायची, ॲल्युमिनियमची पट्टी बसवायची, ठीक आहे? आणि त्याच्यामध्ये आपण स्प्रिंग बसवतो जाते हैं, जिसे जिगजैग स्प्रिंग द्वारा कसने की व्यवस्था की जाती है। ढांचा मजबूत हो इसलिए हॉकी लगाई जाती। इस ढांचे को नेचुरल वेंटिलेटेड स्ट्रक्चर विद टॉप वेंट कहते हैं। ढांचे के निर्माण के बाद मोल्डेड बिना जो गटर लगाए जाते हैं, जो दक्षिण से उत्तर दिशा। आता हे गटर मध्ये पण एक महत्वाचा पार्ट आहे की जेव्हा कुठली आयडियल डिझाईन असते किंवा ग्रीन हाऊस मॅनेजमेंट म्हणतो आपण, तर ते गटर हे तुमचे पूर्णपणे सिंगलच असले पाहिजेत। बरेच लोक काय करतात, 4-4 मीटरचा तुकडा बसवतात गटरला, तर ते तसं बसवायचं नाही। तर पूर्णपणे सिंगलच गटर असलं पाहिजे, सिंगलच गटर असलं पाहिजे, लक्षात ठेवा। पूर्णपणे सिंगलच गटर असलं पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचा तुकडा नसला पाहिजे, अत्यंत महत्वाचा पार्ट। नाही तर बरेच वेळेस लोक त्याला तुकडा तुकडत बसवतात, तर तसं बसवायचं नाही। की ओर होते हैं, जिसकी चौड़ाई 500 mm होती है और इन गटर की जमीन से ऊंचाई 4.5 मीटर की होती है। इन गटर से बहने वाला बारिश का पानी फिर से सिंचाई के लिए इस्तेमाल किया जा सकता है। ढांचे का बेस साइज 8 मीटर बाय 4 मीटर का होता है और उसकी सेंटर हाइट 6.5 मीटर की होती है। ये मापदंड तय है। अब इस ढांचे को 200 माइक्रॉन यूवी व्हाइट या येलो पॉलिथीन से। आता इथे एक महत्वाचा पार्ट आहे बघा की पॉलिथिन फिल्म बसवताना तुम्हाला समोर दिसतं बघा किती लेबर लागलेत त्याला, एकदम लाईन मध्ये। शक्यतो कुठल्या सीझन मध्ये पॉलिफिल्म बसवली तर ते अतिशय व्यवस्थित बसेल किंवा फिट बसेल, याची आयडिया? कुठल्या सीझन मध्ये? ते उन्हाळ्यामध्ये, बरोबर आहे। कारण की पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये त्याच्यामधला जो ताण आहे किंवा प्रेशर आहे तर तो तेवढा असं मेंटेन राहत नाही। उन्हाळ्यामध्ये फिल्म पूर्णपणे टाईट बसते, ढक दिया जाता है अंदर से। आता इथे तुम्हाला मी जे सांगितलं की काल ग्रीन हाऊस मॅनेजमेंटला महत्वाचा पार्ट आहे, तो पार्ट मध्ये आतमधली 50% पांढऱ्या रंगाची स्लायडिंगची नेट, अत्यंत महत्वाचा पार्ट, ही जी दिसते तुम्हाला। आता बरेच वेळेस लोकांचा मला नेहमी प्रश्न येतो की फॉगर्स त्या नेटच्या वरती बसवायचे का खाली बसवायचे? काय हो, काय आयडिया? फॉगर्स त्या नेटच्या वरती बसवायचे का खाली बसवायचे? फॉगर्स खालीच बसवलं तुम्ही, बरोबर आहे। फॉगर जर का वरती बसवलं तर तुमचा त्याच्यातला जो पाण्याचा जो हे पार्ट आहे की तो तिथला प्रॉपरली होणार नाही ना आतमध्ये, पण ते फॉगर्स नेहमी त्या स्लायडिंग नेटचे तुम्हाला खालीच बसवायचे आतमध्ये। शेडनेट लगाया जाता है जो आवश्यकता अनुसार
आगे या पीछे किया जा सकता है। साइड कर्टन और टॉप वेंट को 40 मेश आता बघा हे बघा इन्सेक्नेटचा महत्वाचा पार्ट. इन्सेक्नेट कुठं बसवतो आपण त्याच्यामध्ये ते पण तुम्हाला दिसतं याच्यामध्ये. इन्सेक्नेट आणि त्याच्या खाली एप्रॉन पेपर लगाई जाती है। ढांचे के चारों ओर जमीन से 1 मीटर ऊपर और 1 फुट गहराई से एप्रन पेपर लगाया जाता है। इस कारण ग्रीन हाउस आता हा जो काल तुम्हाला मी सांगितलं होता एप्रॉन पेपर, हा एप्रॉन पेपर ऍक्च्युली 1.5 मीटरचा असतो. 1.5 मीटरचा असतो म्हणजे अर्धा मीटर जमिनीमध्ये गाडलेला असतो आणि जमिनीच्या वरती तो 1 मीटर असतो. जमिनीच्या वरती तो 1 मीटर असतो आणि अर्धा मीटर जर का तुम्ही जमिनीमध्ये तो काढला गेला. बरेच वेळेस काय होतं की एप्रॉन पेपर मध्ये बघा लवकर फाटतो, त्याच्या आतमध्ये कुत्रे वगैरे आतमध्ये शिरतात. हा एप्रॉन पेपर लवकर फाटण्याचं कारण काय, याने आयडिया कोणाला काय, हा लवकर पेपर का फाटत असेल चारी बाजूचा, म्हणजे तो पेपर आहे तो लवकर का फाटत असेल तुम्हाला काय वाटतंय, काय आयडिया जनरल? पेपर ताण जास्त असतं. ताण काय असतं? ताण. ताण जास्त असतो. ओके, अजून नवीन आन्सर काय, उत्तर दुसरं कोणाचं? आता तुमचे डाऊट्स मला वाटतं बऱ्यापैकी क्लिअर झाले असेल समोरच्या ह्याने, कालच्यातला कुठला पाठ राहिला नसेल. नवीन आन्सर कोणाचं? नवीन उत्तर कोणाचं? कार्बन तो याच्यासाठी फाटतो कारण की तो एप्रॉन पेपर जो कंपनीवाला तुम्हाला देतो तर तो पूर्णपणे युव्ही स्टॅबिलाइज्ड नसतो. ज्यावेळी तो युव्ही स्टॅबिलाइज्ड नसतो तर मग सूर्यप्रकाशाचा इफेक्ट होऊन त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना बघा एखादा पेपर कुचतो, तो हातात घेतल्यानंतर तुम्ही जस्ट नुसता पिळला तर त्याच्यातून त्याचा भुगा पडायला लागतो. याचा अर्थ तो पेपर तुमचा 100% युव्ही स्टॅबिलाइज्ड असला पाहिजे तर त्याचं लाईफ त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकतं. हा एक महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जे काल डिस्कस केले तो प्रत्येक पार्ट ना पार्ट आपण इथे तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवला व्हिडिओच्या माध्यमातून. एप्रॉन पेपर काय आहे, इन्सेक्नेट काय आहे, स्कर्टिंग पेपर असेल, मधले स्लाइडिंग नेट असेल, फॉगर्स असेल. ठीक आहे, ऑक्साइड वायु जमा होकर पौधों में फोटोसिंथेसिस मटेरियल पर्याप्त प्रमाण में बनता है, जिसका सीधा असर उच्चतम उत्पादन क्षमता बढ़ाने में होता है। अंत में ग्राहकों के आवश्यकता अनुसार दरवाजे लगाए जाते हैं। ये ग्रीन हाउस आपकी फसल को भारी बरसात, तेज हवा, अधिकतम तापमान और अल्ट्रावायलेट किरणों से सुरक्षा प्रदान करते हैं। आप पौधों पे आने वाले कीटाणु या रोगों को कम पैसों में प्रतिबंधित कर सकते हैं और फसल को आवश्यकता अनुसार हवा, प्रकाश, तापमान एवं नमी को प्रदान कर सकते हैं। इस प्रकार आप ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला आता याच्यामधले बऱ्यापैकी आयडिया आलेली असेल की तुम्हाला ऍक्च्युअली मला जे सांगायचं होतं की हे अशा प्रकारे ग्रीन हाऊस मॅनेजमेंट तुम्हाला कुठलंही फ्लोरिकल्चर क्रॉप करायचं असेल तर तुम्हाला जे आता घटक दाखवले किंवा कंपाऊंड दाखवले जे आपण काल प्रॅक्टिकली म्हणजे ऑनलाईन बघितले होते, परंतु तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला ते थोडंसं प्रॅक्टिकली करता आलं. आता कोरोनामुळे आपण ते तर करू शकत नाही, पण किमान व्हिडिओच्या माध्यमातून तो दाखवण्याचा प्रयत्न मी याच्यासाठी केला की तुमच्यापैकी प्रत्येक लोकांना ती गोष्ट माहीत असावी. एप्रॉन पेपर कशाला म्हणतात, कुठे बसवतात, इन्सेक्नेट कशाला म्हणतात, कुठे बसवतात, स्लायडिंग नेट कुठं असते, फॉगर्स कुठं असतात, पॉलिफिल्म कशी असते. ठीक आहे, हे डाऊट्स क्लिअर झाले असतील. अजून 2 मिनिटं घेतो, याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारा की जेणेकरून आपला जो मीडियाचा टॉपिक आहे त्याच्याकडे मला जायला. याच्यामध्ये काय आयडिया कोणाला म्हणजे काय अडचण आहे, जो ग्रीन हाऊस मॅनेजमेंट मधला जो पार्ट होता आपला जो आता आपण प्रॅक्टिकली बघितला व्हिडिओच्या माध्यमातून, याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज मी पुढचा जो पार्ट आहे आपला आजचा त्याच्यामध्ये जातो. याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता ग्रीन हाऊस मॅनेजमेंट मधल्या पार्ट मध्ये. काय अडचण आहे कोणाला? काय कोळेकर सर, काय अडचण? काय नाही सर. ठीक आहे, तुम्हाला समजलं ना, ते डाऊट्स क्लिअर झाले ना आता एकदम प्रॅक्टिकली? ओके ओके ठीक आहे सर. आता जो व्हिडिओ आहे ना तो एकदा शेअर करा की आम्हाला, म्हणजे आम्हाला. ठीक आहे, मी तुम्हाला ग्रुपमध्ये वगैरे टाकतो. माझा नंबर तुमच्याकडे आहेच प्रत्येकडे. इथे तुम्हाला स्लाइड मध्ये पण माझा नंबर दिसतो बघा, 8275 ग्रीन हाऊस रिलेटेड. तुम्ही कसली जरी अडचण आली तर तुम्ही मला कधी पण संपर्क साधू शकता, कुठली जरी माहिती पाहिजे असली तरी. ठीक आहे,
चालेल. आता जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ सॉइल मीडिया आणि प्लास्टिक मल्चिंग. आता हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही घर तर बनवलं. आता घर तर बनवलं की आता तुम्हाला एक्सपोर्ट ओरिएंटेड फ्लोरिकल्चर क्रॉपची लागवड करायची. आयडियल घर कसं बनवायचं ते तर तुम्ही शिकला. आता महत्वाचा जो पार्ट आहे की घरामध्ये तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी प्रॉपरली करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला इथं फाउंडेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे अत्यंत. फाउंडेशन स्ट्रॉंग कधी असू शकतं आपलं? फाउंडेशन स्ट्रॉंग आपलं त्यावेळी असू शकतं की ज्यावेळी त्या फाउंडेशन मध्ये टाकणारे घटक जर का आपले प्रॉपरली असेल तर आपण म्हणतो की फाउंडेशन चांगल्या प्रकारे टाकू. फाउंडेशन इन द सेन्स मी तर सांगतोय की सॉइल मीडिया, एखाद्या पिकाची गुणवत्ता किंवा त्याची क्वालिटी कशावरती डिपेंड असते की तुम्ही त्याला खाली कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यावरती क्वालिटी किंवा गुणवत्ता त्याची अवलंबून असते. आता इथं महत्वाचं पार्ट आहे ज्याला मी म्हणतो की माध्यमामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजेत हा एक महत्वाचा पार्ट आहे. आणि माध्यम चांगलं असणं का गरजेचं आहे किंवा त्या माध्यमाचं क्वालिटी कुठल्या असणं गरजेचं आहे हे पण आपण आता बघणार आहे. तत्पूर्वी माध्यम म्हणजे काय हो किंवा मीडिया म्हणजे काय, कोण सांगेल मला हे मीडिया म्हणजे नक्की काय असतो? एक जनरल क्वेश्चन, साधा आणि सिंपल बेसिक प्रश्न की मीडिया म्हणजे नक्की काय असतो. आणि मग मीडियामध्ये आपण बघू की डिफरंट मीडिया कोणते, तो पुढचा पार्ट आहे. परंतु एक जनरल मीडिया म्हणजे काय आणि मीडियाची गरज का असते, एनी आयडिया? गरज काय असते त्याची, गरज काय असते? पीक वाढीसाठी जे वापरणारे माध्यम म्हणजे मीडिया. कशासाठी म्हटलं तुम्ही? पीक वाढीसाठी लागणारे माध्यम म्हणजे मीडिया. बरोबर आहे, बरोबर सांगितलं सर. आता हे मीडियाची गरज काय किंवा हा जो मीडिया आपण पिकासाठी वापरणार आहे त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म असू शकतात एक जनरल तुमचं? सर त्याला स्कोअर पेस पाहिजे, बरोबर आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे त्याची. ओके, पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाहिजे. हा, पुन्हा ड्रेनेज पण जास्ती झालेलं पाणी ड्रेनेज आउट झालं पाहिजे. ओके, हार्मफुल बॅक्टेरिया आणि निमॅटोड पासून बाधित नसावं. बरोबर आहे, बरोबर आहे. बाधित नसावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु जर का बाधित असेल तर काय करायचं ते आपण पुढे बघणार आहे. बरोबर आहे, निर्जंतुकीकरणामध्ये. येस, अजून काय आयडिया? पीक वाढीसाठी न्यूट्रिएंट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये, पोषक तत्व. बरं, न्यूट्रिएंट मॅडम नसेल तर आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल ऍड करू शकतो. बरोबर आहे. हा, अजून पीएच न्यूट्रल पाहिजे. पीएच सामू न्यूट्रल पाहिजे किंवा उदासीन पाहिजे. बरोबर आहे. अजून आता थोडस तुम्ही टेक्निकली जायला लागला. आता याच्यामध्ये बघा की कुठलाही मीडिया किंवा ज्याला आपण म्हणतो की चांगला माध्यम किंवा गुड क्वालिटी मीडिया, गुड क्वालिटी मीडियामध्ये कोणकोणते गुणधर्म असले पाहिजेत? सगळ्यात महत्वाचा बेसिक प्रश्न. सगळ्यात मी म्हणेल की आता हे तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे, पण तिकडे जाण्यापूर्वी पहिला प्रश्न म्हणजे की पहिला मी असं म्हणेल की जो मीडिया आपल्याला वापरायचा आहे आपल्या त्या पर्टिक्युलर क्रॉपसाठी किंवा फ्लोरिकल्चर पिकासाठी, तर तो मीडिया आपल्या जवळपास आणि लागल तेव्हा उपलब्ध होण्याचा असावा, असं मी जनरल बेसिक म्हणतोय. बघा, जो आपल्या पिकाला मीडिया मी वापरणार आहे तर तो मीडिया माझ्या जवळपास आणि माझ्या त्या पिकाला ज्या ज्या वेळेस लागेल तर त्यावेळेस तो इझिली अवेलेबल असावा. बरोबर. दुसरं की मीडिया वापरणार आहे तर तो मीडिया हवा आणि पाणी, ज्याला आपण काय म्हणतो एअर अँड वॉटर, या दोघांचा समन्वय साधणारा असावा किंवा त्याचं बॅलन्स मिक्सचर म्हणतो ना हवा आणि पाणी, तर तो त्याच्यामध्ये ते गुणधर्म त्याच्यामध्ये असावेत. दुसरं, ते माध्यम असं प्रॉपरली निवडलं गेलं पाहिजे की त्या माध्यमामधून आपल्या पिकाला तुमचं तण किंवा ज्याला काय म्हणतो आपण गवत, बरोबर आहे, तण असेल किंवा रोग असेल किंवा तुमच्या आपले काही किडे असेल यांची लागण त्याच्यातून झाली नाही पाहिजे. बेसिक प्रश्न. बरोबर आहे. दुसरं, ते जे माध्यम वापरणार आहे तर ते माध्यम एकतर खूप जड पण नसलं पाहिजे आणि खूप हलकं पण नसलं पाहिजे. बरोबर, एकदमच असं मिडियम साईज मध्ये असलं पाहिजे. दुसरं, आपण जे माध्यम वापरतो तर ते माध्यम कदाचित दुसऱ्या माध्यमामध्ये म्हणून पण मिश्रण म्हणून आपण ते वापरू शकतो.
म्हणजे मी हा माती दुसऱ्या माध्यमात, माती कंपोस्ट मध्ये, कंपोस्ट ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं मिक्सअप करून वापरणार असेल तर तो गुड मिडियम म्हणतो की आपण त्या माध्यमामधला हा चांगला गुणधर्म आपण म्हणतो. जसं की आता कोणीतरी सांगितलं की ते जे माध्यम आपण वापरतोय तर ते माध्यमामधला ईसी आणि पीएच. ईसी म्हणजे काय हो? ईसी म्हणजे काय? इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. बर. पीएम म्हणजे काय? बर, विद्युत वाहकता. पीएम म्हणजे काय? पीएम प्राईम मिनिस्टर. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. असं तुम्ही ईसी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सांगताय. एक क्षारता. बरोबर आहे. म्हणजेच ईसी म्हणजे त्या मेडियाची असणारी क्षारता, बरोबर आहे, किंवा त्याच्यामध्ये असणारे सॉल्टचं प्रमाण आपण म्हणतो थोडस, बरोबर आहे. हा झाला गेसिटिव्ह. दुसरं म्हणजे त्याचा पीएच. पीएच म्हणजे काय हो? पीएच म्हणजे काय? सामो. ओके. वॉटर म्हणजे पाणी, फॅन म्हणजे पंखा, पीएच म्हणजे सामो. असं ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे इंडिकेशन दाखवणार जे एक आपण गुणक वापरतो एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे आहे का बेसिक आहे? येस, म्हणजे त्या जमिनीची सुपीकता किंवा नापीकता दर्शवणारा निर्देशांक, साध्या आणि सोप्या भाषेत शेतकऱ्याच्या, बरोबर आहे. तर ह्या त्या मेडियाचे तो ईसी आणि पीएच जसं तुम्ही म्हटलं की तो न्यूट्रल पाहिजे, बरोबर आहे. तो न्यूट्रल पाहिजे, तो किती पाहिजे, कसा पाहिजे, तो आपण पुढे बघू. पण ह्या जनरल बेसिक टर्म्स माहित असणं गरजेचं आहे. तर अशा दृष्टीने आपण तो मीडिया करू शकतोय. आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे की ही जी माध्यमाची क्षारता असेल किंवा एखादा जो घटक आहे तर तो घटक इतर पिकाला आपल्याला तो हानिकारक नसला पाहिजे. जनरल बेसिक आणि महत्वाचा पार्ट. आता हे तुम्हाला पण माहिती आहे की आत्ताचे जे आपले गुणधर्म डिस्कस केले हे सर्वच्या सर्व गुणधर्म एखाद्या मीडियामध्ये असू शकतात का हो? सर्वच्या सर्व गुणधर्म एखाद्या मीडियामध्ये असू शकतात का? सर्वच्या सर्व नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर ते गुणधर्म त्या पर्टिक्युलर मीडिया येण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये बाहेरच्या घटकांचा वापर करून तुम्हाला त्याच्यामधले असणारे प्रमाण मेंटेन करावं लागणार. तुम्हाला त्याच्यामधलं काय करावं लागणार? प्रमाण मेंटेन करावं लागणार. एकच मिनिट. कॉल येतोय. एकच मिनिट. तर हा महत्वाचा बेसिक पार्ट आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जो तुम्ही माध्यम वापरताय तर त्या माध्यमामधले जे काही गुणधर्म आहेत तर ते गुणधर्म सर्वच्या सर्व एका माध्यमामध्ये असू शकत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यातून ते बाहेरून मटेरियल किंवा बाहेरून काही ना काहीतरी ऍडिशन डिलिशन करून तुम्हाला तो माध्यम प्रॉपरली आपण न्यूट्रल कंडिशन मध्ये आणू शकतो. ही बेसिक टर्म्स आहे. म्हणजे माध्यम जर का करायचं असेल तर माध्यमासाठी तुम्हाला आत्ताच्या ज्या मी बेसिक टर्म्स सांगितल्या तर त्या बेसिक टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. आता कोणते माध्यम आपण याच्यामध्ये वापरू शकतो हा एक बेसिक प्रश्न आहे. मेन माध्यमाकडे जाण्यापूर्वी, ग्रीन हाऊस मध्ये माध्यमाकडे जाण्यापूर्वी आपण साधारणतः कोणकोणते माध्यम वापरू शकतो? काय आयडिया कोणाला? कोणकोणते माध्यम वापरू शकतो आपण? जनरल सांगा. कोकोपीट. हा बरोबर सॉइल आहे, कोकोपीट, वाळू आहे. कोकोपीट सुद्धा आपण वापरू शकतोय. बरोबर आहे. माती पण वापरू शकतो. हा तेच की त्यांनी सॉइल सांगितले, तुम्ही माती सांगितली. शेणखत, गांडूळ खत. ओके. अजून शेणखत, गांडूळ खत. ओके. तो मिश्रण झालं, ते मिश्रण झालं शेणखत वगैरे. शेणखत आपण प्रॉपरली मीडियम म्हणून नाही वापरू शकत, बरोबर आहे. बट शेणखत आपण त्या मातीमध्ये मिक्सअप करून ते वापरू शकतो. कंपोस्ट खत आपण जसं तुम्ही सांगितलं तसं सेपरेटली माध्यम म्हणून वापरू शकतो. अजून बघा आता 3 सांगितले. कंपोस्ट झालं, माती झाली, वाळू झाली. अजून काय आयडिया? जनरल सांगा. भले ते पिकाला वापरू किंवा नको, पण माध्यम कोणकोणते किमान तेवढं तरी एक ही होईल आयडिया. अजून कोणकोणते माध्यम? आणि हे नारळाची कवटी सर. परलाईट आहे, नारळाची कवटी. ठीक आहे. अजून आपण फक्त माध्यम स्टडी करून नंतर मग तुमच्याकडून हे केलं नंतर जवळपास 10 ते 12 माध्यम आहेत. 10 ते 12 माध्यम आहेत की जे आपण वेगवेगळ्या पिकांसाठी वापरू शकतो. जसं पहिलं सांगितलं यांनी कंपोस्ट 1 नंबरला, 2 नंबरला तुमचं माती आहे, 3 नंबरला तुमची वाळू आहे, 4 नंबरला तुमचं पिटमॉस आहे, पिटमॉस, 5 नंबरला तुमचं स्पॅग्नम मॉस आहे, 6 नंबरला तुमचं वर्मिक्युलाइट आहे,
बरोबर आहे. 7 नंबरला तुमचं परलाईट आहे रेग्युलर. 8 नंबरला तुमचं लिप मोल्ड आहे. 9 नंबरला तुमचा लाकडाचा भुसा आहे. 10 नंबरला तुम्ही रॉक वूल म्हणून एक मिळतं बघा, रॉक वूल वापरू शकता. परत 11 नंबरला तुमचं कोकोपीट आहे, बरोबर आहे, की जे जुनं आहे सगळ्यांना प्रसिद्ध आहे. आणि 12 नंबरला तुमचं कोळसा आहे. हे जवळपास 11 ते 12 प्रकारची माध्यमं तुम्ही वेगवेगळ्या पिकांसाठी चांगल्या पद्धतीने वापरू शकता. एक स्टेप बाय स्टेप एक बाय एक माध्यम कशासाठी वापरतात, बरोबर आहे. जसं तुम्ही कंपोस्ट खत सांगितलं, कंपोस्ट खत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपोस्ट खत ज्यावेळी तुम्ही कुठल्याही पिकासाठी वापरता ऍज अ माध्यम म्हणून, तर ते कंपोस्ट खत जेव्हा आपण बघा 11 आपण बीएससी ऍग्रिकल्चर मध्ये पण शिकलेलं आहे किंवा डिप्लोमा मध्ये पण तुम्ही शिकला असाल कोण असेल तर, की कंपोस्ट खत हे तुमचं वेल डिकम्पोज्ड असलं पाहिजे. वेल डिकम्पोज्ड याचा अर्थ काय आणि वेल डिकम्पोज्ड नसेल तर काय होईल सांगा? वेल डिकम्पोज्ड नसेल तर काय होईल आणि वेल डिकम्पोज्ड याचा अर्थ काय? सर वेल डिकम्पोज्ड असले म्हणजे ते न्यूट्रिएंट सगळे ऍक्टिव्ह होतील आणि वेल डिकम्पोज्ड नसेल तर त्याच्यापासून उष्णता निर्माण होईल. ओके, वेल डिकम्पोज्ड नसेल तर उष्णता निर्माण होईल. ओके, अजून? वेल डिकम्पोज नसेल तर कॉन्टॅमिनेशन वाढतं सर त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली बरोबर, रोगांचा प्रॉब्लेम. एक्झॅक्टली, म्हणजे बघा काय म्हणतो ते जेव्हा आपण खत गोळा करत असतो त्या उकिड्यावरनं, तर तुम्ही हे काढत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला ते हुमणी वगैरे सापडतं बघा नाही का आतमध्ये, जे खतामध्ये ओल्या ह्याच्यामध्ये जर का पूर्णपणे नसेल तर ते पुढे तुम्हाला पेस्ट आणि डिसीज अटॅक होण्यासाठी तुम्हाला ते पुढे प्रॉब्लेम क्रिएट करू शकते. म्हणून तुम्हाला ते खत आहे हे पूर्णपणे वेल डिकम्पोज किंवा चांगलं कुजलेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये दगड किंवा इतर न कुजलेल्या वस्तू त्याच्यामध्ये नसाव्यात आणि ते पूर्णपणे एकसारखं असावं. हे जर तुमच्या कंपोस्ट खताचे गुणधर्म किंवा कंपोस्ट मीडियाचे गुणधर्म. दुसरं जे तुम्हाला म्हटलं माती, कुठली माती चांगली असते पिकासाठी, यानी आयडिया? कुठली माती किंवा कुठली सॉइल पिकासाठी चांगली असते ऍज अ मीडियम म्हणून? सर लाल माती. लाल माती. ओके, अजून? आपण बघतोय की कोकण सोडलं तर बऱ्यापैकी इतर भागामध्ये लाल माती सापडत नाही. मग तिकडल्या लोकांनी समजा मला गडचिरोलीमध्ये करायचं तर मग मी कोकणामधून येऊन माती न्यायची का कोल्हापूरमधून येऊन माती नेणं मला परवडेल का? तर त्याला पर्याय काय? पर्याय कुठली माती वापरू शकतो आपण? त्याला वेल ड्रेनेज आणि वेल पोरॉसिटी असेल ती माती चालते सर. सँडलोम किंवा गाळाची. बरोबर बरोबर, जसं आता तुम्ही सांगितलं. हा, म्हणजे मातीला तुम्ही तिथं एक तर आपण ज्याला म्हणतो पोयट्याची माती किंवा गाळाची माती तुम्ही तिथं वापरू शकता चांगली, कारण की याच्यामध्ये पाण्याचा निचरा किंवा पाण्याचं ड्रेनेज चांगल्या प्रकारे होते. मग मातीमध्ये तुमचे जर का मुरुम असेल किंवा गवत असेल किंवा सूत्रकृमी ज्याला आपण निमॅटोड्स म्हणतो किंवा तुमची वाळवी असेल तर ती माती त्याला चालत नाही, ते पूर्णपणे काढली गेली पाहिजे तिथून. म्हणजे सध्याच्या प्रमाणामध्ये माती हे माध्यम एक इझिली अवेलेबल आणि मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं माध्यम आहे, माती म्हणजे मी म्हणतोय. तिसरं जे तुम्ही सांगितलं जे वाळू तुम्ही माध्यम म्हणून वापरता, तर ते वाळूचं कण साधारणतः तुमचं आपण बघतो की ते 1.5 ते 2 मिलीमीटर पर्यंत असलं पाहिजेत. हा, ते एकसारखे आकाराचे असले पाहिजेत. वाळू एकसारखी तुमची असली पाहिजे. वाळूमध्ये माती किंवा इतर तुमचे अनावश्यक घटक नसले पाहिजेत, बरोबर आहे. ह्याचा शक्यतो वापर वाळूचा आपण कुठे करतो माहिती का? ज्या आपल्या काही वनस्पतीत ज्याला तुम्ही कॅक्टस म्हणता किंवा सकुलंट म्हणता, तर त्या वनस्पतींच्या वाढीसाठी वाळूचा जास्त करून वापरला जातो. पुढचं माध्यम तुम्हाला मी सांगितलं होतं 4 नंबरचं मी म्हणतो पिटमॉस. पिटमॉस म्हणजे नक्की काय असतं अगोदर? की पिटमॉस म्हणजे तुमचं जे काही पाणथळ वनस्पती असतात किंवा अर्धवट कुजलेले अवशेष असतात यापासून तुमचं ते पिटमॉस तयार केलं जातं आणि ते काळसर रंगाचे किंवा ते आम्लधर्मी असतं, बरोबर आहे. बऱ्याचशा वनस्पतींच्या रोपनिर्मिती करण्यामध्ये त्याचा वापर केला जातो. नंतर तुमचं स्पॅग्नम मॉस, जे तुम्हाला परिचयाचं माध्यम आहे बघा. स्पॅग्नम मॉस कशाला वापरतो आपण? स्पॅग्नम मॉस आणि स्पॅग्नम मॉसलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बरेच लोक म्हणतात बघा गुटी तयार करायला वापरतो, बरोबर आहे. गुटी कलम कर पोमोग्रेनेट रोपवाटिकेमध्ये वापरतो. त्या स्पॅग्नम मॉसलाच आपण साध्या सोप्या भाषेमध्ये बरेचसे लोक म्हणतात हिरवं शेवाळ, बरोबर आहे. हिरवे शेवाळ म्हणतो आपण त्याला, हिरवे शेवाळ. शक्यतो काय आहे की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं, आता तुमच्या कोल्हापूर सारख्या भागामध्ये पाऊस जिथं जास्त आहे तर तिथं झाडांच्या खोडावरती हे वाढतं बघा, झाडांच्या खोडावरती हे वाढतं. हे काय आहे? हे एक म्हणजे स्पॅग्नोमॉसचं तुम्हाला गुणधर्म सांगतो. एक वजनाने एकदम हलका असतं आणि त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे तर ती त्याच्या वजनाच्या जवळपास 10 ते 15 पट जास्त असते. स्पॅग्नोमॉस मध्ये काय आहे
की पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्याची, तर ते वजनाचे त्याच्या 10 ते 15 पट त्याच्यामध्ये जास्त असतात. शक्यतो तुम्ही जसं सांगितलं तर गुटी कलम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, किंवा त्याला आपण म्हणतो एअर लेअरिंग करण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. पुढचं तुमचं काय बघा, वर्मिक्युलाइट. वर्मिक्युलाइट एक माध्यम आहे, तुम्हाला माहिती असेल. आता हे जे वर्मिक्युलाइट माध्यम आहे, हे वर्मिक्युलाइट माध्यम हे एक खनिजातलाच प्रकार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुम्ही कुठले त्याला म्हणता मायका खनिज, बरोबर आहे. तर हे एक प्रकारचं मायका खनिजच असून वजनाने हलके आणि आकुंचन प्रसरण पावण्याची कुवत अधिक असणारे आणि त्याचं सामो न्यूट्रल असणारे एक म्हणजे माध्यम आहे. आणि याच्यामध्ये कुठले घटक जास्त असतात तुम्हाला माहिती आहे का वर्मिक्युलाइट मध्ये? वर्मिक्युलाइट मध्ये तुमचे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांचं प्रमाण अधिक असतं. नंतर तुमचं परलाइट, जे तुम्ही आता म्हटला. काय होय परलाइट? शक्यतो आपण बघतो की बघा ते लावा रस बाहेर पडतो, लावा रस माहिती आहे. तर त्या लावा रसाच्या खाणीमधून याची शक्यतो परलाइटची निर्मिती होती. हे पण वजनाने हलके असताना याचा सामो जो आहे पीएच आहे, तर तो पण जवळपास न्यूट्रलच असतो. याच्यामध्ये मूलद्रव्य नसतात, परंतु त्याची आकुंचन प्रसरण पावण्याची धारणा ती कमी असते. नंतर तुमचं लिप मोल्ड, जे सर्वांना परिचित आहे. लिप मोल्ड म्हणजे काय? काय आयडिया कोणाला? लिप मोल्ड, लिप मोल्ड काय सांगू शकतो कोण? काय आयडिया कोणाला? लिप मोल्ड. लिप मोल्ड अर्धा नावातच आहे ना बघा, लिप मोल्ड. लिप म्हणजे काय? लिप लिप कुजलेल्या पानाचा. बरोबर आहे, अर्धवट कुजलेला पालापाचोळा म्हणजे आपण त्याला लिप मोल्ड म्हणतो. मग हे तुम्ही तुमच्या लेवलला पण घरामध्ये किंवा शेतामध्ये तयार करू शकता. याच्यामधून फक्त एकच आहे की याच्यामधनं काय डिसएडव्हान्टेजेस किंवा काय धोके संभवतात. तर तुमचं तणांचं बी म्हणजे गवताचं जे आपण म्हणतो ना सीड, किंवा तुमची वाळवी, बरोबर, याचा प्रसार त्याच्यामधून आपल्याला जाणवू शकतो. आणि याच्यामध्ये एक आहे की हा जो पालापाचोळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही माती टाकू शकता, अमोनियम सल्फेट टाकू शकता, किंवा उपयुक्त जे आपले व्हायरल किंवा बुरशी किंवा जीवाणू हे टाकून त्याच्यामध्ये भर देऊन 1 वर्षामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं याच्यापासून माध्यम तयार करू शकता. अजून एक महत्वाचं माध्यम आहे, मागाशी जसं तुम्हाला मी सांगितलं ते म्हणजे लाकडी भुसा. ज्यावेळी लाकूड गिरणीमध्ये बघा त्या लाकडापासून वेगवेगळे ते काप सुरू असतो आणि त्याच्यापासून फळ्या वगैरे तयार करत असतात. तर त्याच्यामधून जो काही वाखारीमधला जो काही भुसा तयार होतो, तर तो पण एक भुसा इतर माध्यमामध्ये मिश्रण करण्यासाठी उपयोगी पडतो. हा जो लाकडी भुसा जे मी म्हणतोय, तर तो इतर माध्यमामध्ये मिश्रण करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. हा भुसा ओलसर करणे मात्र थोडंसं त्रासदायक असतं, परंतु लाकडी भुसामध्ये आंध्रव्य असतात आणि यासाठी भुसा वापरताना तुम्हाला त्याच्यामध्ये नत्राचा वापर जर का चांगला केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माध्यम म्हणून उपयोगी ठरू शकतं. पुढचं माध्यम आहे तुमचं रॉक उल. रॉक उल काय आहे? एक वजनाने थोडंसं हलकं असतं. याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण चांगल्या प्रकारची असते. मूलद्रव्य नसतात, परंतु न्यूट्रल असं हे जे माध्यम आहे तुमचं, तर ते आहे तुमचं रॉक उल. पुढचं जे माध्यम आहे तुमचं, तर ते आहे सर्वांना परिचित असणारं कोकोपीट. कोण सांगितलं मला? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोकोपीट. कोकोपीट माध्यमामध्ये कोणकोणते गुणधर्म असतात? एक जनरल कोकोपीट जे तुम्हाला सर्वांना परिचित, जसं तुम्ही मातीमध्ये सांगितलंय, तसं कोकोपीट माध्यमामध्ये कोणते गुणधर्म असतात? बऱ्याचशा फुलपिकांची लागवड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असते. ओके. अजून हे कशापासून बनवतो आपण? नारळाच्या कात्यापासून बनवतो, बरोबर आहे कोकोपीट. जसं सरांनी सांगितलं की याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण असते. पाण्याचा निचर, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे काय आहे, तुम्हाला 1-2 दिवस जरी पाणी दिलं गेलं नाही तर त्याच्यातलं जो वॉटर आहे तर त्याचं युटिलायझेशन ते करतं, बरोबर आहे. वजनाने हलका असतं. सामू न्यूट्रल म्हणण्यापेक्षा मध्यम सामू असतो, बरोबर आहे. वेगवेगळ्या फुलझाडांसाठी आपण याचा वापर करतो, जसं की तुमचं जरबेराची लागवड तुम्ही करू शकताय. बरेचसे लोक गुलाबाची लागवड करतात, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये फुलपिकांची लागवड पण चांगल्या प्रकारे करू शकता. पुढचं आणि शेवटचं माध्यम ते म्हणजे कोळसा माध्यम आपण बघतो बघा, बरोबर. आता जवळपास मी तुम्हाला 10, 11, 12वं माध्यम आहे जवळपास आपले कोळसावं माध्यम. आता हे कोळसाचे माध्यम आहे, वजनाने हलकं आहे, क्षार कुठलेच नसतात, क्षारविरहित असते. याच्यामध्ये काय असतो? कार्बन असतो, बरोबर ना. कार्बन युक्त आहे, चांगला निचरा होणे हे एक माध्यमाचा गुणधर्म आहे. शक्यतो कोळसा माध्यम तुम्ही कुठल्या फुलझाडांसाठी वापरतात? काय आयडिया कोणाला? कोळसा कशासाठी वापरतो आपण? कुठल्या फुलपिकांना वापरतो आपण कोळसा? काय आयडिया?
काय माहिती तुम्हाला कोळसा? गुलाब. गुलाब. अजून शक्यतो कोळशाची मोठ्या प्रमाणावरती लागवड ही आपण अँथोरियम आणि ऑर्किड पिकासाठी करतो. कोळशाची जी लागवड आहे मोठ्या प्रमाणावरती तर ते आपण अँथोरियम आणि ऑर्किड पिकांसाठी करतो. ठीक आहे. हे जनरल मी तुम्हाला जे सांगितलं हे जनरल तुम्हाला कोणकोणते माध्यम तुम्ही याच्यासाठी वापरू शकता त्याविषयी आपण आता जनरल डिस्कशन. आता आपल्याला ग्रीन हाऊस मध्ये जे एखादा आयडियल माध्यम जेव्हा वापरायचं आहे, आयडियल माध्यम जेव्हा वापरायचे तर त्यावेळी लक्षात ठेवायचं की महत्वाचं, आम्ही जेव्हा राहुरी कृषी विद्यापीठमध्ये होतो तर राहुरी कृषी विद्यापीठमध्ये आम्ही एक फुल पिकांसाठी एक संशोधन केलं होतं, एक रिसर्च केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही जनरली शेतकऱ्यांसाठी एक आम्ही रिकमेंडेशन किंवा शिफारस म्हणतो आपण. रिकमेंडेशन किंवा शिफारस कधी दिली जाते की ज्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर पिकाला तुम्हाला पहिल्या वर्षी ट्रायल घेतली, दुसऱ्या वर्षी ट्रायल घेतली, तिसऱ्या वर्षी ट्रायल घेतली आणि त्या 3 वर्षानंतर जो अंतिम निष्कर्ष निघतो त्याच्यावर आपण त्या पर्टिक्युलर पिकासाठी आपण त्याचं रिकमेंडेशन देतो. आम्ही जेव्हा तिथे रिकमेंडेशन किंवा ट्रायल घेतले होते तर आम्ही एक तिथं असं रिकमेंडेशन दिलं होतं की एखादं फुल पीक जर का एखाद्या शेतकऱ्याला जर का पॉलिहाऊस मध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जे लागवडीचं माध्यम वापरायचे तर त्या लागवडीच्या माध्यमामध्ये 4 घटकांचा वापर करायचा. एक आहे लाल माती, दुसरा आहे शेणखत, तिसरा आहे वाळू आणि चौथा आहे भाताचं तूस. बघा मी काय सांगतोय, लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस. लाल माती तिचं प्रमाण किती असलं पाहिजे? 30%. शेणखताचं प्रमाण, शेणखत ते पण वेल डिकम्पोज्ड, चांगलं कुजलेलं शेणखत, त्याचं प्रमाण पण पाहिजे 30%. नंतर वाळूचं प्रमाण आहे 30% आणि भाताचं तुसाचं आहे प्रमाण 10%. हे एकत्र करून त्याच्यापासून लागवडीचं माध्यम तयार करायचं. याच्यामध्ये असं आहे की हे माध्यम तयार करत असताना पहिला जो लेयर आहे तर तो पहिला लेयर हा शक्यतो लाल मातीचा राहावा, दुसरा लेयर हा शेणखताचा राहावा, तिसरा लेयर हा वाळूचा राहावा आणि चौथा जो लेयर हा तुमचा भाताच्या तुसाचा राहावा. अशा प्रकारे तुमचं ग्रीन हाऊस मध्ये आयडियल सोडे मीडियम म्हणून आपण हे माध्यम वापरतो. मग याच्यामध्ये तुमचं गुलाब आला, जरबेर आलं, वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पीक आली, त्याला पण मीडिया चांगला आहे. शक्यतो तुमचं अँथोरियम आणि ऑर्किडला कुठला मीडिया वापरतो आपण? अँथोरियम आणि ऑर्किड पिकासाठी आपण कोणता मीडिया वापरतो? अँथोरियम ऑर्किडला काय आयडिया? अँथोरियम ऑर्किडला आपण कोणता? कोळसा. कोळसा आणि बघा ते नारळाच्या करवंट्या म्हणतो ना आपण, नारळ सोडल्यानंतर जसं तो वरचा भाग निघतो, कात्या म्हणतो आपण, नारळ फोडल्यानंतर त्याचा नाही का वरचा भाग निघतो नारळाच्या करवंट्याचा, तर त्याच्यामध्ये आपण अँथोरियम ऑर्किड तो पण मीडिया म्हणून त्याच्यामध्ये पाठी करतो. कोळसा टाकून ते अँथोरियम ऑर्किडला आपण वरचा जो नारळ सोडल्यानंतर जो तो भाग वरची साल निघते त्याच्यामध्ये आपण त्याचा मीडिया म्हणून त्याच्यामध्ये वापर करतो. आता तुम्हाला माध्यम सांगितलं लाल शेणखत असेल, वाळू मोठ्या प्रमाणावरती सध्या वापरलं जातं. बरोबर, बरेचसे लोक कोकोपीटचा पण वापर करतात, कोकोपीट. आता हे जे माध्यम आहे हे माध्यम टाकून आपल्याला जे पीक घ्यायचंय, पुढे पिकांच्या कल्टिवेशन मध्ये तुम्हाला सांगतीलच बाबर सर, तुम्हाला जे पीक घ्यायचंय त्या पिकाच्या अंतराप्रमाणे तुम्ही तिथं गादी वाफे तयार करून घ्यायचे. आता याच्यामध्ये गादी वाफे तयार करताना ही जी माती वापरली तर त्या मातीचा जो पीएच आहे, मातीचा जो साम आहे तर तो मातीचा सामो साधारणतः तुमचा 6.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे. मातीचा जो सामो आहे तर मातीचा सामो तुमचा 6.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे. आणि मातीमधील क्षारांचं प्रमाण, मातीमधल्या क्षारांचं म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी साधारणतः तुमची 0.5% कमी असणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी बेसिक तुम्हाला मी सांगितलं बघा. माध्यम लाल माती, शेणखत, वाळू, भाताचं तूस आणि मातीचा जो पीएच आहे तो 6.5 ते 7.5 आणि मातीचा जो ईसी तर तो ईसी तुमच्या 0.5% कमी. या 3 गोष्टी बेसिक आहेत. आता हे माध्यम जे आपण टाकणार आहे पिक्चर मध्ये दिसतंय, पहिल्यांदा लाल माती टाकली, नंतर शेणखत टाकलं, वाळू टाकलं, भाताचं तूस टाकलं आणि ही 4ही तुमचं प्रॉपरली मिक्सअप करून घ्यायचं. हे तुमचं प्रॉपरली मिक्सअप करून घ्यायचं, एकत्र, जे तुम्हाला पुढे पिक्चर मध्ये दिसतंय. ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट आहे हे मिक्सअप करून तुमचं माध्यम बनलं. पुढचा जो पार्ट आहे महत्वाचा तो म्हणजे निर्जंतुकीकरण. माध्यम बनवून घेतलं आपण, बरोबर आहे, प्रॉपरली. आता निर्जंतुकीकरण कोण सांगेल मला? निर्जंतुकीकरण म्हणजे नक्की काय? काय आयडिया? निर्जंतुकीकरण म्हणजे नक्की काय?
मीडियाचं स्टरिलायझेशन करायचं. स्टरलायझेशन करायचं फॉर्मल वापरून. निर्जंतुकीकरणाचंच तुम्ही मराठीमध्ये स्टरलायझेशन सांगितलं. बरोबर आहे. तर आता ते निर्जंतुकीकरण म्हणजे ऍक्च्युली प्रोसेस काय? करचे साहेब काय आयडिया? क्षीरसागर साहेब, गणेश क्षीरसागर साहेब. आपण जो मीडिया वापरणार आहे त्याचं स्टरिलायझेशन करायचं. हा म्हणजे तेच की तुम्ही निर्जंतुकीकरणाला स्टरलायझेशन म्हटला. आता माझा काय प्रश्न आहे, त्या स्टरलायझेशन गोष्टी म्हणजे नक्की काय? आपल्याला माध्यमात नको आहेत, जसे की सूत्रकृमी किंवा हार्मफुल बॅक्टेरिया वगैरे ह्या ज्या गोष्टी नको आहेत त्या काढून टाकण्यासाठी आपण स्टरलायझेशन करतोय. हा का आपलं काय नाव सर? किरण मूर्ती. मूर्ती साहेब, तुम्ही सांगितलं की आपण ते हार्मफुल ज्या नको आहेत तर ते आपण त्यातलं काढून टाकायचं. बरोबर आहे. मूर्ती साहेब तुम्ही कुठून बोलताय? हो, गडिंग्लज, कोल्हापूर जिल्हा. गडिंग्लज. आता तुमच्या समोर हे माध्यम दिले समजा, बरोबर आहे, आणि तुम्हाला सांगितलं स्टरलायझेशन करायचंय, तर ते तुम्हाला डोळ्याने दिसतंय का? जेवढं हार्मफुल आहे तेवढंच तुम्ही मारून टाकणार आणि बाकीचं जीवन ठेवणार? माती परीक्षण मध्ये नाही. आता हे माध्यम टाकलंय, बरोबर आहे. पुढं आता माध्यमामध्ये तुम्हाला दिसतंय का की बाबा हे हार्मफुल आहे तेवढंच मारून टाकायचं फक्त आणि बाकीचं जे उपयोगी तेवढं जीवन ठेवायचं? नाही, तसं दिसणार नाही. लक्षात नाही. प्रश्न समजला ना माझा तुम्हाला? हो. तर आपल्याला जर मीडिया पकडायचा, मीडिया आपल्याला एकदम बेसिकली डिस्कस करायचं आणि बेसिकली त्याचा स्टडी करायचा आहे. निर्जंतुकीकरण ही प्रोसेस अशी आहे की त्या प्रोसेसमध्ये तुम्ही हार्मफुल आणि बेनिफिशियल म्हणजे त्या पिकास उपयोगी असणारे आणि निरुपयोगी असणारे दोन्हीही जीवाणूंचा आपण त्याच्यामध्ये नायनाट किंवा नष्ट करतो. कारण की स्टरलायझेशन करताना गॅरंटी देऊ शकत नाही की फक्त हार्मफुलच मरेल किंवा हार्मफुलच त्याच्यातून बाहेर पडेल. तुम्ही ते त्याच्यावर स्टरलायझेशन केल्यानंतर तुम्हाला ते हार्मफुल पण मारणार आहे आणि बेनिफिशियल पण मारणार आहे. बरोबर आहे. आता बरोबर. ठीक आहे, निर्जंतुकीकरण तुम्हाला व्याख्या कळाली की निर्जंतुकीकरण ही एक अशी प्रोसेस आहे, अशी रचना आहे किंवा असे घटक आहे की ज्याच्यामध्ये आपण त्या पिकास निरुपयोगी पण आणि उपयोगी पण या दोन्ही घटकाचा आपण नायनाट करतो. आता पुढचा प्रश्न येतो की निर्जंतुकीकरण आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो किंवा स्टरलायझेशन आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो? साधं गोष्ट, कोणकोणते प्रकार आहेत? गरम हवेचा कशा मारा? गरम हवेचा मारा देऊन. गरम हवेचा मारा देणं, बरोबर. केमिकलचा वापर करून सुद्धा होते. केमिकलचा वापर करून पण होतोय अजून. हो बरोबर आहे. अजून पाण्याचा वापर करायचा. पाण्याचा वापर दोन टाकायचं. ठीक आहे. मग पाण्याचा वापर करण्यापेक्षा मग डायरेक्ट पिकाला देऊन नंतर पाणी दिलं तरी चालतंय की मग दोन निघालच की? नाही, कोकोपीट जर सर आलं तर कोकोपीट हे करताना पाणी वापरावं लागतं त्याला. बर, ठीक आहे. अजून सर उष्णता देऊन. उष्णता देऊन म्हणजे गॅसवर ठेवायचं? गॅसवर नाही, त्याच्यामध्ये हे सोडायचे, हीट सोडायचे. रेडिएशन लेझर ट्रीटमेंट वगैरे करायचं नाही ना? लेझर मी असं बोलतोय सहज चेष्टेने, जर मनावर घेऊ नका. लेझर ट्रीटमेंट वगैरे करू शकतो का आपण? अजून काही आयडिया? समजा मी म्हटलं माझ्याकडे पैसेच नाहीत आणि मला फुकट करायचं स्टरलायझेशन, होईल का हो? उन्हात ठेवल्यावर सर. एक्झॅक्टली म्हणजे मला हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे की स्टरलायझेशन जनरली आपण दोन पद्धतीने करतो. स्टरलायझेशन जनरली आपण दोन पद्धतीने करतो. एक जी पद्धत आहे तर ती आहे नैसर्गिक पद्धत आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे रासायनिक पद्धत. तर नैसर्गिक पद्धत म्हणजे काय हो? सनलाइट उन्हात ठेवून करतो. बरोबर आहे. म्हणजेच ही जी पद्धत आहे ही पद्धत खूप पूर्वापारपासून शेतकरी करत आलेला आहे. बघा, आपण जमिनीची उभी आडवी नांगरट करतो, जमीन तापायला ठेवतो, उभी नांगरट केल्यानंतर त्याच्यातले काही कीटक बाहेर पडतात, ते पक्षी येऊन खातात, उन्हात पण तापली जाते, परत आडवी नांगरट करतो, परत त्याच्यातून काही बाहेर पडतात. बरोबर आहे. ही जी पद्धत आहे तर ही तुमची आहे नैसर्गिक पद्धत की ज्याच्यामध्ये तुम्हाला निसर्गाच्या नैसर्गिक सोर्सेसचा वापर करून आपण त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण करतोय सूर्यप्रकाशामध्ये, त्याच्यामध्ये आपला खर्च कमी होतोय.
दुसरी जी पद्धत आहे, दुसरी पद्धत रासायनिक पद्धत ही आपण शोधून काढलेली. आपण शोधून काढली म्हणजे काय, आपल्याला तेवढा वेळ नाही. तुम्ही एक पीक काढलं की तुम्ही जमिनीला रेस्टच देत नाही. क्रॉप रोटेशन म्हणतो ना आपण, एक पीक काढलं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. ही रासायनिक पद्धत ही आपण शोधून काढलेली की पहिले पीक काढल्यानंतर लगेच निर्जंतुकीकरण करा, लगेच दुसरे लावा. ते निर्जंतुकीकरण करण्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये काय जे का तुमचे हार्मफुल बॅक्टेरिया असतील किंवा तुमचे काही निमॅटोड्स वगैरे असतील त्यांचा नायनाट त्याच्यामध्ये होतो. आता पहिली जी पद्धत बघितली नैसर्गिक पद्धत, तुम्हाला कळलं की सूर्यप्रकाशामध्ये तापट होतो. दुसरी जी पद्धत आहे, दुसरी पद्धत आहे तुमची रासायनिक पद्धत. बरोबर आहे. आता रासायनिक पद्धतीमध्ये आपण कोणकोणत्या केमिकलचा वापर करतो की जे केमिकल्स तुम्हाला माहित आहेत. बघा प्रश्न समजला का. रासायनिक पद्धतीमध्ये आपण कोणकोणत्या रसायनांचा वापर करतो की जे आपण निर्जंतुकीकरणासाठी वापरू शकतो. फॉर्मल्डिहाइड एक आहे. फॉर्मॅल्डिहाइड. ओके. अजून AgNO3 पण वापरतात सर. कुठलं 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 म्हटलं तुम्ही. हायड्रोजन AgNO3 सिल्वर नायट्रेट हायड्रोजन पेरॉक्साइड. ओके. अजून S2O2 तुम्हाला म्हणायचं, S2O2 म्हणायचं, S2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. इथिलीन ऑक्साइड. इथिलीन ऑक्साइड. ओके. अजून बरेचसे लोक बघा, बरेचसे लोक आता फॉर्म्युलेन, तुम्हाला माहिती की बरेचसे लोक फॉर्म्युलेनचाच वापर म्हणते केमिकल मध्ये पहिल्यापासून लोक वापरतात. बरेचसे लोक जनरली ग्रीन हाऊस मधला सॉइल मीडिया स्टरलायझेशन करण्यासाठी किंवा निर्जंतुकी करण्यासाठी 4 रसायनांचा वापर केला जातो. 4 रसायनांचा. एक आहे तुमचं जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं फॉर्मॅल्डिहाइड किंवा ज्याला आपण म्हणतो फॉर्मॅलिन. दुसरं आहे तुमचं मिथिल ब्रोमाइड. तिसरं आहे तुमचं बासामिड. आणि चौथं आहे तुमचं हायड्रोजन पेरॉक्साइड. आता मिथिल ब्रोमाइड आणि बासामिडवरती गव्हर्नमेंटचा बॅन येत चाललेला, त्यामुळे किंवा बॅन आलेला, त्यामुळे बऱ्यापैकी ते लोक वापरत नाहीत. आता जे लोक जास्तीत जास्त करून लोक वापरतात ते म्हणजे फॉर्मॅलिन आणि हायड्रोजन पेरॉक्साइड. त्यातले त्यात 99% लोक आता हायड्रोजन पेरॉक्साइडचाच वापर करायला लागलेले आहेत. आता हे फॉर्मॅलिन आणि हायड्रोजन पेरॉक्साइड या दोघांची आपण तुलना करू किंवा दोघांचं आपण कम्पॅरिझन करू. का बरं फॉर्मॅलिनच्या ऐवजी हायड्रोजन पेरॉक्साइड वापरलं जातं. बरोबर आहे. कोणाला काय आयडिया आहे थोडीशी की फॉर्मॅलिनच्या ऐवजी हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर जास्त का केला जातो. असं ज्या लोकांनी प्रॅक्टिकली वर्क केले त्यांच्याकडे थोडंसं हे करू. याच्यामध्ये काय होते की जेव्हा आपण फॉर्मॅलिनचा वापर करतो बघा, फॉर्मॅलिनचा आपण जेव्हा वापर करतो तर त्या फॉर्मॅलिनचा वापर करताना तुम्ही सुरुवातीला तुमची माती आहे, पण मातीचे बेड बनवायच्यात, मातीचे गादेवापी बनवण्याच्या पूर्वीच जी तुमची माती तर ती माती पूर्णपणे अगोदर ओली करून घ्यायची. ओली. बरोबर आहे. ओले करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 100 चौरस मीटर भाग. 100 चौरस मीटर म्हणजे किती गुंठे हो. 100 चौरस मीटर म्हणजे किती गुंठे. 10. 100 चौरस मीटर म्हणजे 10 गुंठे. कुठून बोलतो आपण. कोल्हापूर शिरोळ. कोल्हापूर शिरोळ. शिरोळ. बरोबर. कोल्हापूर मध्ये शिरोळ मध्ये 100 चौरस मीटर म्हणजे 10 गुंठे. अजून नवीन कुठल्या जिल्ह्यामध्ये काय 100 चौरस मीटर किती गुंठे. अजून नवीन सातारा. तुम्ही कुठून बोलताय. आपण कुठून बोलताय सर. एक गुंठा सातारा. म्हणजे शिरोळ मध्ये 100 चौरस मीटर म्हणजे 10 गुंठे. सातारा मध्ये 100 चौरस मध्ये 1 गुंठे. अजून सांगलीमध्ये काय परिस्थिती. 100 चौरस मीटर मध्ये किती गुंठे. म्हणजे जिल्ह्यानुसार परिगणना आपण वेगवेगळी होती. नाही 1 गुंठा. 1 गुंठा. कुठं. नाही सर्वत्रच एकच गुंठा होणार. नाही आता कुठेतरी 10 गुंठे होते ना कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी तालुक्यामध्ये. त्यांच्याकडून चुकून झालेलं आहे. नाही मी बस जनरल डिस्कशन करतोय. तुम्ही परत मी सांगतोय या लेक्चर मधल्या घटना पात्र काल्पनिक आहे, त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. बरोबर आहे. शिरोळवाले मनावर लावून घेऊ नका. सांगण्याचं तात्पर्य काय तो कन्सेप्ट बोलल्यामुळे तो आपल्याला थोडासा क्लिअर होतोय, अंडरस्टँडिंग होतोय. बरोबर आहे. 100 चौरस मीटर म्हणजे कुठेही गेलं तरी किती त्याचा परिमाण होतोय 1 गुंठा. आणि 10 गुंठ्या म्हणजे किती चौरस मीटर 1000 चौरस मीटर. बरोबर आहे. आता मी इथं काय म्हणतोय की 100 चौरस मीटर साठी म्हणजेच एका गुंठ्यासाठी आपण किती लिटर वापरतोय. समजा 10 लिटर फॉर्मॅलिन वापरतोय. एका गुंठ्याला जर का 10 लिटर फॉर्मॅलिन लागेल तर एका एकरला किती लिटर फॉर्मॅलिन लागेल बघा प्रश्न.
एका गुंठ्याला जर का 10 लिटर फॉर्म्युलिन लागेल तर एका एकर मध्ये किती लिटर फॉर्म्युलिन लागेल? चारशे लिटर. 400 लिटर. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि काय करायचं आपल्याला, आता समजा एका गुंठ्याचं बघितलं तुम्ही, एका गुंठ्याला 10 लिटर फॉर्म्युलिन, त्याच्या 10 पट पाण्यात टाकायचं. म्हणजे 10 पट पाण्यामध्ये म्हणजे कितीच, त्याच्या 10 एका गुंठ्याला 10 लिटर फॉर्म्युलिन घ्यायचं आणि 100 लिटर पाणी घ्यायचं. 10 लिटर फॉर्म्युलिन 100 लिटर पाणी म्हणजे एकाच 10 रेशो, म्हणजे तुमचं तिथं प्रमाण राहणार आहे. ठीक आहे. आता इथं काय की फॉर्म्युलिन जेव्हा तुम्ही घेता तर तुम्हाला जमीन पूर्णपणे ओली करून घ्यायची, फॉर्म्युलिन टाकायचं आणि परत तुम्हाला ते काळ्या प्लास्टिकच्या साहाय्याने 7 दिवस झाकून ठेवावं लागतं. काळ्या प्लास्टिकची इथं बघा तुम्हाला दिसतंय, जमीन आहे ती ओली केली. ओली जर का केली नसती, डायरेक्ट फॉर्म्युलिन टाकलं असतं तर काय झालं असतं? ओली जर का केली नसती आणि डायरेक्ट फॉर्म्युलिन टाकलं असतं तर काय झालं असतं? सगळीकडे समप्रमाणात गॅस तयार होत नाही, गॅस तयार होत नाही रिएक्शन होऊन. ओके फॉर्म्युलिन गॅस तयार होत नाही. ओके ओके. अजून? हॅलो, हा समजलं, बरोबर सर. अजून नेक्स्ट, कारण ते जेव्हा आपण मिक्सअप करतो तर ते मिक्सअप होणं गरजेचं आहे प्रॉपरली. म्हणजे पाणी केल्यामुळे त्या पाण्याबरोबर त्याचं जेवढं ओलं झालेलं आहे त्या ओल्या एरियामध्ये ते पूर्णपणे पसरलं जातं. बरोबर आहे. आता हे 7 दिवस झाकून का ठेवायचं? 7 दिवस झाकून का ठेवायचं? 7 दिवस झाकून कशासाठी ठेवायचं? काय आयडिया? तेच की त्याचं गॅस जो तयार होतो तो उडून जाऊ नये, तिथल्या तिथं हे होऊन निर्जंतुकीकरण व्हावं. मीडियाला निर्जंतुकीकरण करायचं आहे. बरोबर आहे. हा एक महत्वाचा पॉईंट आहे बघा. 7 दिवस झाकून ठेवतो आणि परत 7 दिवसानंतर तुम्हाला तिसऱ्या स्लाइड मध्ये दिसतोय तो आपण पेपर उघडा केला आणि परत त्याच्यामध्ये आपण नॉर्मल वॉटर सोडतोय. आता हे नॉर्मल वॉटर कशासाठी सोडत असेल? काय आयडिया? रेग्युलर पाणी कशासाठी सोडत असेल? ते फॉर्मॅलिन ड्रेंचिंग होऊन जावं, बाहेर निचरा होऊन जाईल. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यामध्ये जर का काही एक्सेस फॉर्मॅलिन शिल्लक राहिलेला असेल, बघा मी काय सांगतोय, त्याच्यामध्ये जर का काही एक्सेस फॉर्मॅलिन शिल्लक राहिलेले असेल तर त्या फॉर्मॅलिनचा पूर्णपणे ड्रेन आउट व्हावं म्हणून त्याच्यामध्ये आपण हे टाकतो. आता या प्रोसेसला फॉर्म्युलिन ऍप्लिकेशन करायला आपल्याला किती दिवस लागले? स्टेप व्हायला किती दिवस लागले? ही जी प्रोसेस आहे याला किती दिवस लागले? 7 दिवस. नाही 7 दिवस फक्त 7 दिवस फक्त त्याला लागले. पण 8 दिवस लागतील. 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस लागतील. कारण बघा ना, सुरुवातीला तुम्हाला त्या अगोदर बेड माती ओले करून घेतली, नंतर फॉर्म्युलिन टाकलं, झाकलं 7 दिवस, परत आलं, परत पाणी टाकलं आणि परत त्याला वापसा कंडिशन मध्ये आल्यानंतर मग तुम्हाला प्लांटेशन करायचंय. म्हणजे हा कालावधी किती गेला? जवळपास हा कालावधी तुमचा किती गेला? 10 ते 12 दिवसाचा कालावधी गेला. मी म्हणतोय 15 दिवस पकडा. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या पिकाला तुम्हाला ते बेड करण्यापासून ते हे करण्यापर्यंत जवळपास हे जे 15 दिवस आहेत, तर हे 15 दिवसाचा कालावधी तुम्ही वाचवू शकता. कसा वाचवू शकता? तर याला जो पर्याय तुम्हाला मी मागाशी म्हटलं की जे दुसरं केमिकल आलेलं आहे तर ते आलेलं आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. याला जे दुसरं केमिकल आले पर्याय मार्केटमध्ये ते आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. तिथं आपण जाणारच आहे, परंतु तत्पूर्वी जे तुम्हाला मागाशी 2 केमिकल सांगितले होते, मिथिल ब्रोमाइड आणि बासामिड. आता हे जे मिथिल ब्रोमाइडचं तुम्ही प्रमाण वापरता तर ते 25 ते 30 ग्रॅम तुम्हाला एका स्क्वेअर मीटरला वापरावं लागतं आणि बासामिडचं प्रमाण तुम्हाला 30 ते 40 ग्रॅम एका स्क्वेअर मीटरला वापरावं लागतं. हे तुम्हाला माहित असावं म्हणून तुम्ही एक जनरल तुमच्याकडे घ्या. या दोन्ही प्रमाण जनरल तुमच्याकडे लिहून घ्या की याच्यावरून तुम्ही आयडिया करू शकता. एकच मिनिट. नंतर फोन करा मीटिंगमध्ये. हे तुम्हाला एक जनरल माहित असावं म्हणून तुम्हाला ते प्रमाण लिहून घ्या. आता जे तुम्हाला मी सांगितलं होतं ते म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. आता पहिल्यांदा हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर हा तुम्ही ते बेड प्रिपरेशन नंतर करू शकता. म्हणजे फॉर्मॅलिनला तुम्हाला जे अगोदर बेडच्या अगोदर मातीमध्ये तुम्ही टाकत होता ते मीडिया, तर हायड्रोजन पेरॉक्साईडचं तुम्हाला प्रमाण हे बेड करून घ्यायचे. जे तुम्हाला दिसत असे बेड आपल्या शेतकऱ्याचे तयार होतात का? जे तुम्हाला पुढे दिसतात स्लाइड मध्ये असे तयार होतात का बेड आपल्या शेतकऱ्याचे? होतात सर. त्या अनुषंगाने मगाशी सर मला विचारायचं होतं, आपण जे आता मगाशी कॉम्बिनेशन सांगितलं ना, लाल माती त्याच्यानंतर शेणखत आणखीन वाळू अधिक भाताचा तूस, तसं केल्यानंतर बेड ढासळू शकते सर. ते नंतर विचारणारच होतो, आता आला मुद्दा म्हणून विचारलं तुम्हाला. नाही आता हा कॉम्बिनेशन जर
हा जो बेड आहे तुम्हाला पुढे दिसतोय, म्हणजे हा बेड असा बनवू शकतो का जर का ते मेडिया टाकलं तर? हो बनवू शकतो. थोडी काळी माती वापरतात सर त्याच्यात. नाही, आता हा जो तुम्हाला मी सांगतो, म्हणजे हे बेड मी स्वतः बनवले होते राहुरी कृषी विद्यापीठामध्ये वर्किंगला असताना, आणि या बेडमध्ये आम्ही जरबेराची लागवड केली होती, समोर जे दिसतोय तुम्हाला. फक्त आता माझा प्रश्न असा होता की हे बेड कसे बनवले असतील, काय आयडिया? हे बेड कसे बनवले गेले असतील? माती मिक्स करून थोडं पाणी मारून त्याच्यावर थापून घेऊन तसंच केलं असणार सर. नंतर तिथनं पहिला पूर्ण प्लेन केलं असणार, मधल्या नंतर एक्स्ट्रॅक्ट केलं असणार. जो आता आपण चालण्यासाठी मार्ग वापरतो ना, पाथवे. हा पाथवे, तो एक्सकॅव्हेट करत गेला असणार. नाही, इथं आम्ही काय केलं होतं तुम्हाला मी सांगतो. इथं आम्ही काय केलं होतं, हे मेडिया टाकला, मेडिया टाकल्यानंतर आपण थोडस तो ओला करून एक वापसा कंडिशन मध्ये आणला, आणि याला आपण काय केलं होतं, दोन्ही साईडला फळ्या लावल्या, फळ्या, लाकडी फळ्या, जसं आपण घराचं सेंटरिंग करतो ना, तसं तो घराचं सेंटरिंग करून आपण त्याला अशा प्रकारे बेड बनवलेत, घराचे सेंटरिंग केलेले फळ्या, लाकडी फळ्या वापरून, आणि त्या 2 बेड मधलं मग त्यामध्ये मिक्सचर काढून टाकलं. बरोबर, कारण फळ्या टाकून आपण परत त्याला ओले केले बेड, की जसं तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये हे 4च घटक टाकलेत, लाल माती पण टाकले, शेणखत पण टाकले, वाळू पण टाकले, भाताचं तूस पण टाकले, परंतु तो फळ्या लावल्यामुळे आणि पाणी थोडंसं टाकल्यामुळे तो वापसा कंडिशन मध्ये आल्यावर मग आपण त्याच्या त्या फळ्या काढून घेतल्या, आणि मग त्या स्टेजमध्ये ते बेड राहिले. पण आपले बेड्स कसे होतात, आपल्या शेतकऱ्याचे बेड असे होतात का? आपल्या शेतकऱ्याचे बेड असे असतात, तुम्हाला दिसते बघा, स्लोपिंग होते सर. हे काय तुम्हाला पुढे दिसतंय, अशा प्रकारे आपले बेड असतात. आता इथं जे तुम्हाला मी माध्यमाचा वापर जो सांगायचा होता, हायड्रोजन पेरॉक्साईड, इथं जो तुम्हाला मी हायड्रोजन पेरॉक्साईडचा जो तुम्हाला मी वापर सांगायचा होता, तर इथं तुम्हाला बघा हे बेड तयार केले, बेड तयार केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ड्रिप लाईन टाकून घ्यायची. या ड्रिप लाईननं तो बेड रात्रभर भिजवायचा आहे. बघा मी काय सांगतोय, या बेडनं ड्रिप लाईननं तुम्हाला तो बेड रात्रभर भिजवायचा आहे, तुम्हाला समोर पिक्चर मध्ये दिसतोय, बरोबर आहे, रात्रभर भिजवायचा, आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करायचा आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करायचा आहे. बेड ओले केले, आता हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करतो. इथं तुम्हाला 200 लिटरचं कॅन बनवलंय बघा, पाण्याचं, पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे. हे हातामध्ये जे कॅन आहे, तर ते तुमचं 10 लिटरचं S2O2चं कॅन आहे, 10 लिटरचं हायड्रोजन पेरॉक्साईडचं कॅन आहे. हे जे दिसतं तुम्हाला खाली, तर तो तुमचा मेजरिंग सिलेंडर आहे. खाली जे दिसतो तुमचा, तर तुमचा मेजरिंग सिलेंडर आहे, मेजरिंग सिलेंडर आहे. आता इथं 1 लिटर पाण्यामध्ये बरेचसे लोक 10 ml टाकतात किंवा 30 ml पण टाकतात हायड्रोजन पेरॉक्साईड. जर का 10 ml टाकायचं असं गृहीत धरलं आपण, आणि 200 लिटर जर का इकडे पाणी आहे, तर त्या 200 लिटर मध्ये किती ml टाकायला लागेल तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साईड? किती लिटर टाकावं लागेल, वापर किती करावा लागेल? एका लिटर पाण्यामध्ये आपण 10 ml टाकावं लागेल सर. 2 लिटर टाकावं, म्हणजे 2000 ml टाकावं लागेल, बरोबर आहे. आता मला सांगा, हे केमिकल पाण्यात टाकायचं का पाणी केमिकल मध्ये टाकायचं? महत्वाचा पार्ट आहे. केमिकल पाण्यात टाकायचं का पाणी केमिकल मध्ये टाकायचं? तांदळातले खडे काढायचे का खड्यातले तांदूळ काढायचे? केमिकल पाण्यात टाकायचं सर. केमिकल पाण्यात टाकायचं. ओके, अजून नवीन? समजा जर का पाणी केमिकल मध्ये टाकायचं का? केमिकल मध्ये पाणी टाकायचं. केमिकल मध्ये पाणी टाकायचं. ओके, अजून? केमिकल मध्ये पाणी टाकायचं का पाण्यात केमिकल टाकायचं? प्रश्न माझा होता. कोणी सांगितलं पाण्यात केमिकल टाकायचं, कोणी सांगितलं केमिकल मध्ये पाणी टाकायचं. जर का समजा मी केमिकल मध्ये पाणी टाकलं तर काय होईल? सगळं गॅस तयार होईल, ते पासून हे होईल, उडेल सगळं, ते गॅस तयार होईल, आणि तुम्हाला ते तुमच्या डोळ्यावरती ते परत उडल, बरोबर आहे, चेहऱ्यावरती उडेल ते. म्हणून तुम्हाला इथे काय करायचंय, नेहमी पाण्यामध्ये केमिकल टाकायचंय, पाण्यामध्ये
केमिकल टाकायचं हे. आणि काय करायचं नंतर तुम्ही बेड तयार करून घेतलेत, बेड ओले केले रात्रभर, आणि दुसऱ्या दिवशी मग ते झारीच्या साहाय्याने तुम्हाला ते बेडवरती पण टाकायचं आणि बेड मधला जो पाथवे त्याच्यामध्ये पण टाकायचे. आता हे जे हायड्रोजन पेरॉक्साईड केमिकल आहे, हे हायड्रोजन पेरॉक्साईड जे केमिकल आहे, तर ते हायड्रोजन पेरॉक्साईड केमिकल आपण मल्टीपर्पज वापरू शकतो. मल्टीपर्पजचा अर्थ काय आहे? ते तुम्ही निर्जंतुकीकरणासाठी पण वापरू शकता. ते ॲज अ हार्बिसाइड. हार्बिसाइड म्हणजे काय हो? ॲज अ हार्बिसाइड म्हणजे काय? तणनाशक म्हणून पण वापरू शकता. आणि ॲज अ फंजीसाइड म्हणजे ॲज अ बुरशीनाशक पण वापरू शकता. म्हणजे याच्यामुळे गवताचं प्रमाण पण कमी होतं, बुरशीचं प्रमाण कमी होतं. अशा प्रकारे तुम्ही ॲज अ मल्टीपर्पज हार्बिसाइड. आता ह्याच्या 1 लिटर केमिकलची किंमत जनरली असते 400 ते 450 रुपये लिटर. 1 एकरला जवळपास लागतं हे 100 लिटर केमिकल. बघा, तर 1 एकरला किती रुपयाचं तुम्हाला हे केमिकल लागेल? 1 एकरला तुम्हाला किती रुपयाचं केमिकल लागेल? एका एकरला तुम्हाला किती लिटरचं केमिकल लागेल? सिंपल आहे ना. 1 एकरला 400 रुपये, तर 100 लिटरला किती लागेल? 40,000. 40,000 म्हणजे जवळपास तुम्हाला 1 एकरला 50,000 रुपयाचं निर्जंतुकीकरण लागतं. बरेचसे शेतकरी निर्जंतुकीकरण करत नाहीत. निर्जंतुकीकरण केलं नाही तर काय होऊ शकतो? निर्जंतुकीकरण आपण केलंच नाही तर काय होऊ शकतं? हार्मफुल बॅक्टेरियाचा इफेक्ट होईल त्याच्यावर सर. ह्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीमधून असणारे जे काही रूट रॉट डिसीजेस आहेत, मुळकूज वगैरे, बरोबर आहे, पिकाची तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्ही गुलाबाचं रोप लावलं, तुम्ही जरबेराचं रोप लावलं, ते रोप लावल्यानंतर तुम्हाला परत ते रोप मरण्याचं प्रमाण किंवा मुळकूज होण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढू शकतं. जसं डॉक्टर आपल्याला इंजेक्शन करण्यापूर्वी हाताला काय लावतात? डेटॉल लावतात. काय लावतात डेटॉल? इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून. बरोबर. सेम तुम्हाला करून घेते ते. एक्झॅक्टली सेम प्रोसेस आपण हेच फॉलो करतोय की गुलाबाचं रोप असेल, जरब्याचं रोप लावण्यापूर्वी तुम्हाला त्या मातीचं माध्यम निर्जंतुकीकरण तुम्हाला परत मुळकूज वगैरे रोगांचा वगैरे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा झाला आपला पार्ट. म्हणजे 2 पार्ट झाला आपला. सोयल मीडियाचं झाला, निर्जंतुकीकरण झाला. तिसरा जो पार्ट आहे तो आपला प्लास्टिक आच्छादनाचा पार्ट आहे. प्लास्टिक आच्छादनाचा पार्ट मी थोडंसं वरच्या वर घेणार आहे, कारण की शक्यतो फुल पिकांसाठी बरेचसे लोक प्लास्टिक आच्छादन वापरत नाहीत. तरी पण तुम्हाला एक माहित असावं म्हणून आपण त्याच्यामध्ये हा प्लास्टिक आच्छादनाचा पार्ट कव्हर करतोय. आता म्हणजे प्लास्टिक आच्छादन पार्ट मीडिया सिलेक्शन केला, स्टलायझेशन केलं, आणि मग तुम्हाला तिथं प्लास्टिक आच्छादनाचा वापर करायचा. ठीक आहे. आता शक्यतो मेजॉरिटी पिकांसाठी आम्ही म्हणतो की फुल पिकांसाठी तुम्ही जर का माध्यम शक्यतो वापरू नये. जर का एखाद्या शेतकऱ्याने चुकून शेडेड हाऊस मध्ये जर का केलं तर तुम्ही तिथं मल्चिंगचा वापर करू शकताय. गुलाबासाठी असेल, जरबेरासाठी मल्चिंगचा वापर करू शकताय. मल्चिंगचा वापर करण्यामागची कारण काय किंवा मल्चिंग वापरण्यामागचे फायदे काय? बोला लवकर, फास्ट, वेळ कमी आपल्याकडे. मल्चिंगचा वापर कशासाठी करायचा? जमिनीतला ओलावा टिकून ठेवू शकतो. बरोबर आहे. तण नियंत्रण नाही. अजून जमिनीतला ओलावा टिकून ठेवण्यासाठी. बरोबर आहे. अजून 2 झाले. तण नियंत्रण झालं, जमिनीतला ओलावा झाला, मॉइश्चर कंट्रोल. अजून कार्बन डायऑक्साईड इफेक्ट कालचा ग्रीन हाऊस मधला. ओके. अजून बघा, इथं तुम्हाला मी दिलेले आहे जमिनीच्या आच्छादनाचे फायदे कोणकोणते आहेत. एक म्हणजे तुम्ही तापमान वाढवलं जातं जमिनीचं, जमिनीवरला दाब कमी केला जातो, खतांचा निचरा कमी केला जातो, जे आपण खत देणार ते, पिकांभोवतीची पाण्याची पातळी कमी केली जाते, बाष्पीभवन कमी होतं, स्वच्छ उत्पादन केलं जातं. म्यूट करून ठेवा, कोणाचं माईक चालू आहे, म्यूट करून ठेवा, म्यूट. स्वच्छ उत्पादन केलं जातं, झाडांच्या मुळांचा विस्तार चांगल्या प्रकारे केला जातो, तुमचा तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक लवकर तयार होतं, पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. या वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही जमिनीमध्ये आच्छादन करू शकता. बरोबर आहे. हे जे कारण आहे तुम्ही आता याच्यामध्ये
ज्या ठिकाणी तुम्हाला कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घ्यायचंय, चांगल्या प्रतीचं उत्पादन घ्यायचंय, खतांचा चांगला आणि कार्यक्षम वापर करायचा आहे, बरोबर आहे. तणांचा आणि किडींचा बिगर रासायनिक असलेल्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. कृषी उत्पादनाला मातीचा स्पर्श नको असल्या परिस्थिती हे म्हटले म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही आता फुलपिकामध्ये नाही परंतु जे तुमचं टरबूज खरबूज घेतलं जातं तर त्यावेळी तुम्ही तिथं आच्छादनाचा वापर करू शकता. आता महत्वाचा पाठ, आच्छादनामध्ये कोणकोणते वेगवेगळे प्रकार येतात. एक असतं तुमचं पारदर्शक आच्छादन, दुसरं असतं तुमचं काळ्या प्लास्टिकचं आच्छादन, प्रकाश परिवर्तन करणारे आच्छादन, इन्फ्रारेड करणारे आच्छादन, पिकानुसार वापरायचं आच्छादन, विणलेले आच्छादन, हे तुम्ही वेगवेगळ्या पिकासाठी वापरू शकता. आता जे आपल्याला फुल पिकांना वापरायचं, बरेच लोक सिल्वर ब्लॅक रंगाचं आच्छादन वापरतात. म्हणजे सिल्वर ब्लॅक म्हणजे काय, सिल्वर कलर एका साईडला आणि ब्लॅक कलर एका साईडला. आता ज्यावेळी तुम्ही हे आच्छादनाचं ऐकता बघा, सिल्वर कलर, ब्लॅक कलर, रेड कलर, हे तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय रेड कलर, तर याच्यामध्ये कोणता कलर वरती ठेवायचा आणि कोणता कलर खाली ठेवायचा जमिनीच्या बाजूला, काय आयडिया कोणाला? जमिनीच्या वरती कोणता घ्यायचा आणि जमिनीच्या वरती ब्लॅक कलर वरती आणि सिल्वर कलर आतमध्ये. ओके, अजून नवीन नवीन कोण? सिल्वर वरती ठेवायचं, ब्लॅक खाली. ओके, अजून नवीन याच्यामध्ये जसं सांगितलं याच्यामध्ये आपण सिल्वर कलर वरती ठेवतो, सिल्वर रंग आहे तो वरती ठेवतो आणि ब्लॅक कलर खाली घेतो, कारण की ब्लॅक कलर खाली असल्यामुळे तुमचे हीट शोषून घेतले जाते आणि त्यामुळे तुमचं खाली निर्जन तुमच्या पिकांना पासून जे खाली गवत असेल किंवा जे इतर हार्मफुल आहेत तर त्यांना पासून ते हीट निर्माण झाल्यामुळे तुम्हाला तिथं खाली ऑटोमॅटिकली त्याच्या स्टरलायझेशन सारखा पण पार्ट होतो. बरेच लोक बघा पारदर्शक आच्छादन वापरतात. पारदर्शक आच्छादन म्हणजे काय, दोन्ही साईडला पारदर्शक असतात, प्लास्टिकची फिल्म पारदर्शक आच्छादनामध्ये ड्रॉबॅक काय होऊ शकतो? पारदर्शक आच्छादनामध्ये ड्रॉबॅक काय होऊ शकतो, कोण सांगेल? पारदर्शक आच्छादनामध्ये ड्रॉबॅक काय होऊ शकतो? सनलाइट डायरेक्ट आत जमिनीमध्ये जातात, त्यामुळे बरोबर आहे. उष्णता जास्त वाढते. सनलाइट जमिनीमध्ये गेल्यामुळे उष्णता तर होतेच, परंतु त्याच्याबरोबर तुमचं गवताचं प्रमाण पण वाढतो, कारण सूर्यप्रकाश मिळतो ना. त्यामुळे बऱ्याच वेळेस पारदर्शक आच्छादनामध्ये तो मल्च पेपर फाडून गवत बाहेर पडतं, लक्षात ठेवा. मल्च पेपर फाडून गवत त्याच्यातून बाहेर येतं, हा एक त्याच्यामधला महत्वाचा ड्रॉबॅकचा पार्ट. आता हे तुम्हाला दिसतंय आच्छादन, आच्छादनाचे फायदे बघितले. आच्छादनामध्ये वापरामध्ये अडचणी कोणकोणत्या महत्वाचा पार्ट आहे की एक म्हणजे आच्छादनामध्ये अंतरण्याची आणि काढण्याची पद्धत आहे की खर्चिक आहे, प्लास्टिक फिल्मची किंमत जास्त आहे, सतत देखभाल आवश्यक आहे. सतत देखभाल आवश्यक काय आहे की कधी कधी ओपन कंडिशनला जेव्हा लोक बसतात मल्चिंग पेपर तर वाऱ्याच्या वेगामध्ये कुठला उघडा जर का पडला तर तो तुम्हाला परत मातीमध्ये गडणं गरजेचं असतं. जमिनीची धूप जास्त होते. जमिनीची धूप म्हणजे काय की जेव्हा पाऊस पडतो आणि दोन बेडमध्ये पाणी वाहत असतं त्याच्याबरोबर माती पण त्याच्याबरोबर वाहून जाण्याची शक्यता असते. पिकांमध्ये आणि तणामध्ये स्पर्धा होते, म्हणजे जसं पिकाला फायदेशीर आच्छादन तसं त्याच्यामधल्या गवतासाठी पण फायदेशीर आहे, त्यामुळे तण पण वाढतं. शेतामध्ये वाहून जाणाऱ्या कीटकनाशकांचं प्रदूषण पण पूर्ण शेतामध्ये पसरलं जातं त्याच्यामुळे. आता हा एक महत्वाचा पाठ आहे की ज्यावेळी जमिनीमध्ये आपण आच्छादन करतो तर आच्छादन करत असताना आपल्याला काही कामं करावं लागतात. तर कोणकोणती कामं दिलेत तर हे 2 मिनिटं प्रत्येकाने वाचा आणि त्याच्यामध्ये हे जे दिलेला सिक्वेन्स आहे कामांचा तो बरोबर आहे का चुका आहे हे तुम्ही मला सांगा. मशागत पुरवतारी, मात्रा देणे, वाफे तयार करणे, फिल्म पसरवणे, रोप लागवण, सिंचनाची सोय, दुबारपीक पद्धती. आच्छादनाचा वापर करत असताना शेतामध्ये जे आपल्याला कामं करतात तर त्या कामं करण्यासाठी तिथं सिक्वेन्स दिलेला आहे तो बरोबर आहे का चूक आहे, चूक आहे तर काय चूक आहे हे तुम्हाला मला सांगायचे. 1 मिनिट वाचून घ्या आणि मला लगेच सांगा. त्याच्यातली सिंचनाची सोय अगोदर करायला लागणार सर. काय करावं लागेल? सिंचनाची सोय ना ते बघ अगोदर करायला लागणार, बाकीचा क्रम बरोबर आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगा मला सिक्वेन्स कसा राहील वाचून, 1 नंबर 2 नंबर असा. मशागत करणे, खतांची योग्य मात्रा देणे, वाफे तयार करणे आणि त्याच्यानंतर सिंचनाची सुविधा करणे आणि प्लास्टिक पसरणे, रोप लागण आणि दुबार पीक पद्धतीचा वापर. बरोबर आहे, ह्यांनी जो सांगितलं सिक्वेन्स अतिशय बरोबर आहे. बऱ्याच वेळेस लोक मला सांगतात की सिंचनाची सोय 1 नंबर ठेवावी लागेल, म्हणजे काय आम्हाला विहीर खोदावी लागेल. बरोबर आहे, कुठून तरी पाईपलाईन करावी लागेल. सिंचनाची सोय तुमच्याकडे अगोदर आहेच असं गृहीत धरून आपण हे करत असतो.
म्हणजे तुम्ही जो सिक्वेन्स सांगितला फक्त सिंचनाची सोय तुम्हाला 4 नंबरला घ्यावा लागेल वाफे तयार केल्यानंतर, बाकीचे सिक्वेन्स बेस येते. परत लोकांच्या मनामध्ये सिक्वेन्स येतो की खतांच्या योग्य मात्रामध्ये देणं म्हणजे काय. इथं खतांच्या योग्य मात्रा जे म्हटलेलं आहे मी, तर ते तुमचा बेसल डोस आहे. म्हणजे तुमचा निमकिक असेल, स्टेरामिल असेल, शेणखत असेल, तो खतांचा डोस आहे, जो आपण फर्टिगेशन मधला डोस म्हटलेला नाही. ठीक आहे. नंतर तुमचा पुढचा पार्ट येतो. अशा प्रकारे तुम्हाला मंच पेपर करताना त्या बेडला दोन्ही साईडनं खाचा क्रिएट करायच्यात आणि हे 2 लोकांनी असा मल्चिंग पेपर पसरवायचा. आता तुम्हाला दिसतंय की दोन्ही लोक सायमल्टेनियसली तो मल्चिंग पेपर गार्ड देतात, एकाच वेळी मल्चिंग पेपर तो गार्ड देतात. बरोबर आहे. जर का एक व्यक्ती तिकडे ठेवला, एक व्यक्ती तिकडे ठेवला, तर तुम्हाला तो प्रॉपरली ही होणार नाहीये. म्हणून तुम्हाला या पद्धतीमध्ये तुम्हाला तो जमिनीमध्ये गाडायचा. दोन्ही साईडला खाचा करून ते 2 लोक दिसतात ना दुसऱ्या स्लाइड मध्ये, जर का तुम्ही असं एक नंबर स्लाइड मध्ये दिसते एकत्र पॅक केल्यानंतर एक ओढला, तो मल्चिंग पेपर फाटण्याची शक्यता असते. ठीक आहे. नंतर तुम्हाला असा जर का बेड असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये रेडीमेड होल्स पडलेले मल्चिंग पेपर उपलब्ध आहेत रेडीमेड, कारण की त्याच्यावरती तुमचे ते होल्स बरोबर बसतील. पण आपण कसं बेड बनवतो, ओबडधोबड बनवतो. इथं मात्र तुम्हाला काय करायचंय, प्लेन मल्चिंग पेपर घ्यायचा आणि मग तो टाकून आपल्याला जसे पाहिजे तसे त्याच्यामध्ये होल्स तुम्ही पाडू शकता. मल्चिंग करून घ्यायचं आणि हे तुम्ही मग अशा प्रकारे बघा, मल्चिंग पेपरच्या खाली तुमची ड्रिप लाईन आहे, नंतर तुम्ही असं लोखंडी ग्लास आहे त्याला आपण प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं 12.5 सेंटीमीटर किती पाहिजे आणि मग तुम्ही अशा प्रकारे होल करून तुम्ही मल्चिंग पेपर टाकून ते हे करू शकता आणि मग पिकांची लागवड करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता मला. आपला जो पार्ट आहे तो कव्हर झाला आजचा, अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सर मल्चिंग पेपरची जाडी किती असायला पाहिजे? हा 50 मायक्रॉन. नाही, आता प्रश्न महत्वाचा विचारा तुम्ही. जनरली मल्चिंग पेपर तुम्ही हा 25 ते 30 मायक्रॉन पासून ते 500 मायक्रॉन पर्यंत वापरू शकता. आता 25 ते 30 मायक्रॉनचा शक्यतो तुम्ही जर का सीझनेबल क्रॉप घेणार आहे, सीझनेबल शक्यतो फुल पिकांसाठी मध्ये मल्चिंग पेपरचा वापर कमीच केला जातो कारण पॉलिस मध्ये ऑलरेडी वातावरण कंट्रोल असतो. शक्यतो 25 ते 30 मायक्रॉनचा पेपर तुम्ही भाजीपाला पिकांसाठी वापरू शकता. जर का तुम्हाला पेरेनियल क्रॉप घ्यायचे की ज्यांचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त आहे, त्याला तुम्ही 50 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरू शकता. 200 मायक्रॉनचा जो पेपर आपण पॉलिफिल्मला वापरतो, बरोबर आहे, आणि 500 मायक्रॉनचा पेपर हा तुम्ही शेततळ्यासाठी वापरता. शक्यतो जर का एखाद्या पिकाचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 50 मायक्रॉन पेक्षा जास्त कालावधीचा मल्चिंग पेपर वापरू शकता. भाजीपाला पिकांसाठी तुम्ही 25 ते 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरू शकता. आणि आता परत अजून एक प्रश्न येतो, एका सीझन हा बोला. हॅलो सर. हा बोला सर, आवाज येतोय आपला, बोला सर. हा सर, आता कोळीकर बोलतोय. हा बोला सर. हा, आपण आता कंट्रोल कंडिशन मध्ये ग्रीन हाऊस मध्ये मल्चिंग पेपर वापरायची काय गरज आहे का तशी? म्हणजे तेच तुम्हाला म्हणजे आता संपूर्ण आपण आता कंट्रोल कंडिशन वापरतोय, टेम्परेचर वगैरे सगळं ड्रिपनं आपण खतं वगैरे देतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आपण प्लास्टिक पेपर वापरण्याची गरज आहे का? नाही, तोच मी प्रश्न तुम्हाला सांगत होतो की शक्यतो फुल पिकांसाठी मल्चिंग पेपर वापरू नका. परंतु आम्ही काय केलं होतं, पुण्यामध्ये असताना तिकडे तळेगाव दाभाडेमध्ये फ्लोरिकल्चर पार्कमध्ये गुलाबासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला होता, गुलाबासाठी. तर तिथं आम्हाला त्या गुलाबाची ग्रोथ, स्टेम लेंथ आणि गवताचं प्रमाण पण कमी जाणवलं. म्हणजे प्रोडक्शन मध्ये क्वालिटीमध्ये तुमचा फरक जाणवतो. शक्यतो वापरला नाही तरी चालतोय, पण एक जस्ट कारण ऑलरेडी खर्च तुम्ही जास्त केलाय, परत मल्चिंग पेपरचा खर्च केला तर बरोबर आहे. ज्या ठिकाणी लेबरची कमतरता अशा ठिकाणी तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर केला तरी चालतोय. अजून काय? शक्यतो फुल पिकांना वापरू नका असं मी सांगेल, परंतु जर का लेबरची कमतरता असेल तर तुम्ही तिथं वापरलं तर गवताचं प्रमाण वगैरे कमी तुमचं येतोय आतमध्ये, रिझल्ट चांगले आहेत. अजून काही प्रश्न? सर, ते फॉर्मॅलिटीने स्टरलाइज करायचं असेल ना तर त्याला खर्च किती येतोय? साधारणतः जे आता एक्झॅक्ट मला मार्केट प्राइस माहित नाही, परंतु तुम्हाला मी जसं म्हटलं की तुम्हाला 1 गुंठ्याला ते 10 लिटर फॉर्मॅलिन लागते, 10 गुंठ्याला फॉर्मॅलिन लागते. आता फक्त मार्केटचा रिसेंट रेट तुम्ही जाणून घ्या. मग 1 एकरला 40 लिटर लागेल. बरोबर. तर मार्केट रेट किती एक्झॅक्ट माहित नाही त्याचा सध्याचा. ठीक आहे. अजून काय अडचण बघा? माझा नंबर मिथिल ब्रोमाइड. हा, मिथिल ब्रोमाइड आणि बासमेट, मिथिल ब्रोमाइड आणि मिथिल ब्रोमाइड आणि बासमेट, मिथिल ब्रोमाइड आणि बासमेट शक्यतो वापरू नका. तुम्हाला म्हटलं ना 25 ते 30 ग्रॅम वापरायचं, पण मिथिल ब्रोमाइड आणि बासमेट शक्यतो वापरू नका. त्याच्यावरती सध्या गव्हर्नमेंटचं बॅन येत चाललं. तुम्ही जर वापरणार असेल
तर शक्यतो हायड्रोजन पेरॉक्साईडचाच वापर शेतकऱ्यांना करायला सांगा सध्या पॉलिहाऊसमध्ये, की जे 99% लोक तेच वापरतात. हायड्रोजन पेरॉक्साईड, मिथिल ब्रोमाइड आणि बासमती शक्यतो वापर नका करू. ओके सर. अजून काय प्रश्न? माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे, 8275371082. 8275371082. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता काय अडचण आली तर, किंवा कॉल करू शकता. ठीक आहे सर, कारण मला परत दुसरं ट्रेनिंग असते, दररोज आमचे 2-2 ट्रेनिंग चालू आहेत. ओके, खूप खूप धन्यवाद सर. सगळ्यांनी बंद करा म्हटले की. हाँ यस सर. हाँ ठीक है. Yes, sir. Yes, sir. Yes, sir.